जीवन हा वेगवेगळ्या अनुभवांचा कधीच न संपणारा प्रवास आहे. हा मग त्या जीवनात चांगल्या गोष्टी घडो, वाईट गोष्टी घडो, कुणी जवळ येऊ, कुणी दूर जाऊ, कधी मनाप्रमाणे घडो किंवा कधी मनाच्या विरुद्ध घडो, हे जे काही वेगवेगळे रंग जीवन आपल्यावरती उधळतं, या सर्व विविध रंगांचा अनुभव घेण्याचा एक न संपणारा प्रवास म्हणजे जीवन आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत प्रवास चालूच राहणार आहे. एकदा जीवन संपलं की प्रवास संपला. मग जसे वेगवेगळे चढ उतार, खाचखळगे, चांगला रस्ता, कधी वाईट रस्ता, असं आपल्या प्रवासात आपल्याला जाणवतं. पण तो प्रवास जर चालू ठेवला तर शेवटी आपली मंजिल जी आहे, आपले डेस्टिनेशन जे आहे, तिथपर्यंत आपण पोहोचतो. आणि एकदा आपलं ध्येय, आपली मंजिल आपण गाठली की रिलॅक्स होतो. नाही होत? आणि जर समजा त्या मंजिल गाठण्यासाठी अडथळे आले, अडचणी आल्या, आणि तरी सुद्धा जर तुम्ही तुमच्या अडचणींमध्ये न अडकता जर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवलं आणि तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवून जर ध्येय गाठलं, तर ज्या तिथे पोहोचताल ना, तर त्यावेळेला हे जे अनुभव आपल्याला येतात, त्या अनुभवातून आपोआपच ते ध्येय गाठण्यासाठीचा आनंद एक वेगळाच असतो. अडथळे जेवढे जास्त, आनंद तेवढा जास्त. बरोबर आहे? बस जीवन सेम असंच ना. जीवन म्हणजे परमात्म्याने दिलेली एक सुवर्ण संधी. कशासाठी? आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण हा एक सुवर्ण संधी. तो क्षण काय घेऊन येतो महत्वाचं ते नाही. आनंद की दुःख, तृप्तता की अतृप्तता, काय घेऊन येईल महत्वाचं हे नाहीये. महत्वाचं काय? हा जो आत्ता आलेला क्षण आहे, हा क्षण म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. कशासाठीची? काहीतरी शिकणं, काहीतरी घेणं, काहीतरी अनुभवणं. कारण जीवन आहेच अनुभवांचा प्रवास. आता ज्या गोष्टी मी सांगतोय त्या लक्षपूर्वक ऐका. ज्यांना टाईप करता येतं ते टाईप करण्यामध्येच न अडकता टाईप तर कराच, पण माझ्या सोबत राहा आणि हे करता करता अनुभवा सुद्धा. काय सांगतोय ऐका. काय काय सांगितलं? जीवन हा कधीच न संपणारा अनुभवांचा प्रवास आहे. म्हणजे जीवन एक जर्नी, लाईफ इज अ जर्नी. कुठे जाणार ती जर्नी? अज्ञाताकडचा प्रवास आहे. माहिती नाही काहीच. सांगू शकेल कोणी? पुढच्या आयुष्यात, पुढच्या तुमच्या 10 दिवसात काय घडणार आहे कोणी सांगू शकेल? कुणीच सांगू शकत नाही. आणि ते जे गूढ आहे, अगम्य आहे, जे असीम आहे जीवन, त्या जीवनाच्या गूढतेतच जास्त मजा आहे. माहिती नाही जीवन म्हणून तर आपण आनंदात आहे. सगळं जर माहिती झालं तर जीवनाचा मजाच निघून जाईल ना. तुम्हाला नाही वाटत असं? मग जीवन काय आहे?
अज्ञाताकडचा प्रवास आहे, कधीच न संपणार. पण या प्रवासामध्ये हे शरीर जे आहे, नीट आहे का, जीवन प्रवास, शरीर एक साधन आहे. जसं प्रवासाला जाताना गाड्या घेऊन जातो आपण, गाडी हे एक साधन आहे, तसं शरीर हे एक साधन आहे. कशासाठी? तो प्रवास करायचा. कारण शरीराचं साधन नसेल तर प्रवास करूच शकत नाही ना. प्रवास करण्यासाठी साधन लागतं. तसं जीवन प्रवास, शरीर साधन, ते साधन चालवणार मन म्हणजे ड्रायव्हर आहे. या साधनाचा ड्रायव्हर कोण आहे? मन, माइंड. पण ड्रायव्हर जरी चालवत असेल गाडी तरी तो गाडीचा मालक नसतो. गाडीचा मालक आहे बुद्धी. समजतंय? जीवन प्रवास, शरीर साधन, मन ड्रायव्हर, ड्रायव्हरचा मालक आहे बुद्धी. पण या गाडीची फॅक्टरी ज्याने काढलेली आहे, ही फॅक्टरी ज्याने काढलेली आहे, तो निर्माता, तो प्रोड्युसर म्हणजे आत्मा, ऊर्जा, परमात्मा. कळतंय? हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की जीवन प्रवास, प्रवासाचं साधन शरीर, या साधनाचा ड्रायव्हर मन, या ड्रायव्हरचा मालक बुद्धी. हे सगळं निर्माण करणारा कोण? प्रोड्युसर, आत्मा, ऊर्जा, परमात्मा. पण हे सगळं चालवण्यासाठी, हे सगळी जाणीव करून देण्यासाठी एक डायरेक्टर पाहिजे ना, दिग्दर्शक पाहिजे ना. तर या सगळ्या गोष्टींचा जो दिग्दर्शक आहे, डायरेक्टर जो आहे, तो डायरेक्टर म्हणजे तुमची जाणीव, तुमचे अवेअरनेस, तुमचा साक्षीभाव. समजतंय? साक्षीभाव, अवेअरनेस, जाणीव म्हणजे कसं? एकच गोष्ट, पण ही एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या लोकांनी अनुभवली तर त्यांना एकच अनुभव येणार नाही, त्यांना वेगवेगळा अनुभव येणार. समजतंय का? घडलेलं एकच आहे, दोघांच्या बाबतीत घडलं. एक जण त्या प्रसंगात खुश आहे आणि एक जण त्या प्रसंगात दुःखी. एक जण त्या प्रसंगाला संधी समजतोय आणि दुसरा त्या प्रसंगाला प्रॉब्लेम समजतोय. एक जण ते जे काही घडलं त्याच्यासाठी परमात्म्याला आभार मानतोय त्याचे, आणि एक जण परमेश्वराला दोष देतोय की तू असाच का बरं. आता शरीर, मन, मालक, बुद्धी हे तर सगळं एकच आहे ना सगळ्यांसाठी. प्रोड्युसर तर तोच आहे, पण अनुभव वेगवेगळे का आले? साधन सेम आहे, पण अनुभव वेगवेगळे का आले? कारण ते जे सगळे अनुभव आहेत ते अनुभव डायरेक्ट करणारा डायरेक्टर, डिरेक्ट करणारा डिरेक्टर जो आहे कोण? जाणीव, अवेअरनेस, साक्षीभाव. त्याच्यामध्ये फरक. कळतंय? आणि हे सगळं म्हणजे ज्या वेळेला हे मी सांगतोय, हे माझं बोलणं ऐकत असताना सुद्धा एकासाठी त्याच्या आयुष्यातल्या अवघड अवघड प्रश्नांची उत्तर उलगडत जातील आणि दुसऱ्याला मात्र कदाचित हे बोर होऊ शकतं. एकासाठी हा सत्संग जीवन बदलणार आहे आणि दुसऱ्याला सत्संगाचं महत्व नाहीये. मी तर सेम बोलतो, पण तुमची जाणीव. समजते मी सांगतोय ते? सोबत आहात सगळेजण माझ्या. म्हणून प्रत्येक व्यक्तीला जे जे काही जीवनात अनुभव येतात,
सगळं सारखंच घडत असतं, पण ते सारखंच घडत असताना तुमची मनाची अवस्था, तुमची शरीराची अवस्था, तुमची बुद्धी, या सगळ्या गोष्टी चालवणार जे साक्षीभाव, जाणीव आहे, ती जाणीव जर नसेल तर त्याच घटनेत वेगवेगळे अनुभव येतात. आणि ज्ञानयोग काय करतो, हा सत्संग काय करतो, ती सत्संग तुमची जाणीव जागृत करत असते, तुम्हाला अवेअर ठेवते, तुम्हाला बघायला लावते, बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला देते की बघ, तू जे दुसऱ्याला दोष देतोय, तू जे काही सांगतोय तसं नाहीये, आयुष्य असंय, त्या आयुष्यामध्ये कसं जगायचं, ते आयुष्य हे जगणं ज्याला कळालं, कळालं का तुम्हाला, ज्याला आयुष्य कसं जगायचं हे कळालं, त्याला रोजचा दिवस कसा घालवायचा ते सांगण्याची गरज नाही. आणि आजचा सत्संग हा नेमका त्याच्यासाठीच 100%. म्हणून आईन्स्टाईनने जे सूत्र दिलं, आज आपण त्याच्यावरती बोलणार आहेत की त्याचा जीवनाचा कसा संबंध आहे. आईन्स्टाईनने एक सूत्र दिलं, जगप्रसिद्ध सूत्र आहे ते, 1905 मध्ये, ज्याने क्रांती घडवली. आईन्स्टाईन जो आहे, आईन्स्टाईनचा जो थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे, आईन्स्टाईनचा जो सापेक्षवाद आहे, हा सापेक्षवाद आपल्या जीवनाशी, जीवनातल्या विचारांशी, मनाशी कसा संबंधित आहे आपल्याला तेवढं बघायचं. विषय थोडासा गूढ आहे, अवघड आहे, पण तुमचा इंटरेस्ट त्या अवघडला सोपं करत असतो. खरं पाहिलं तर अवघड 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 असं काही जगामध्ये काहीच नसतं बरं का. ज्याला इंटरेस्टच नाहीये त्याला सगळ्याच गोष्टी अवघड वाटतात, ज्याला इंटरेस्ट आहे त्यासाठी सोपं आहे. हे सत्संगाचं देखील तसंच. साधं पोहणं शिकायचंय, पोहता तर कोणालाच येत नाही, पण ज्याला पाण्यात पडून पोहण्याची, पाण्यात पडल्याच्या नंतर पाणी आवडतं, ज्याला पोहणं शिकण्यात इंटरेस्ट आहे, ते 2-3 बुड्या खाऊन का होईना लगेच पोहणं शिकतं, कारण ते शिकण्याची प्रोसेसच त्याला आनंद देते. का बरं, त्याची इच्छा आहे, मग त्याला ते अवघड वाटत नाही. ज्याला इंटरेस्टच नाहीये, बस मला पान फुलावा बसून राहायचं, तर अशा माणसाला ज्याला इंटरेस्टच नाहीये त्याला काही पण सांगा ते बदलणारच नाही ना, ते आपल्या बाबूसारखं राहील. ज्याला काही करायचंच नाही, ज्याला इंटरेस्टच नाहीये, त्याला तुम्ही कितीही सांगा, काही पण सांगा, काही जरी सांगितलं तर ते आळशीपणा, आळशी ते सोडणारच नाही ना. म्हणजे बाबूला मी म्हटलं रे काहीतरी काम कर, त्यानं कशाला काम करायचं, नुसतं बसून नको राहू म्हटलं, म्हणजे कशासाठी काम करायचं ते सांगा ना. म्हटलं पैसे मिळतील. म्हणजे पैसे कशासाठी कमवायचे, म्हटलं घर घेऊ शकतो तू. म्हणजे घर कशासाठी बांधायचं, म्हटलं आरामशीर बसू शकतो. मग बाबू म्हणा मग सध्याला काय करतोय, म्हणे मी सध्याला सुद्धा तर मी बसूनच आहे. लक्षात घ्या, या सत्संगात सुद्धा इंटरेस्ट पाहिजे. हा सत्संग सुद्धा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार. आणि जसं जसं तुम्ही सहभागी व्हायला लागताल तसं तसं एक एक प्रश्न उलगडताना, जसं स्विमिंग शिकताना तुम्हाला आनंद होतो, तसा आपोआप आनंद तुम्हाला होणार. आणि यासाठी जिज्ञासू वृत्ती पाहिजे. मला ऐकायचंय, मला सहभागी व्हायचंय, मला हे समजून घ्यायचं. सगळ्यांची तयारी आहे ना, सगळ्यांची, यस नो आहे. मग जीवनामध्ये जे जे सगळे अनुभव येतात, प्रसंग एकच, पण प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे अनुभव येतात. आज जे अनेक प्रॉब्लेम आलेले आहेत, कोणी म्हणतं मला डायबिटीज आहे, कोणी म्हणतं मला ब्लड प्रेशर आहे, कुणी एखादं म्हणतं की मला मानसिक ताण, कुणी म्हणतं जीवन नरक आहे, आणि कुणी मात्र म्हणतं मी आनंदी, मी उत्साही, मला रोग आला तरी मी त्याच्यातून बाहेर जाऊ शकतो, आणि कुणी म्हणतं जीवन स्वर्ग आहे. मग जीवन स्वर्ग आहे का नरक आहे, सांगा ना. जीवन आनंदी आहे की जीवन दुःखी आहे, नेमकं जीवन तुम्हाला देतं काय. जीवन तणाव आहे की जीवन उत्साह आहे, काय. मग आता मला सांगा, ज्याच्यासाठी जीवन तणाव आहे आणि ज्याच्यासाठी जीवन उत्साह आहे, दोघांचं जीवन तर एकच आहे ना, जीवन सेम आहे, पण फरक कुठे आहे, फरक तुम्ही कुठे उभे आहात, तुम्ही कुठे आहेत. आणि इथे काम करत आईन्स्टाईनचा सापेक्षवाद, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी.
जीवन थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीवरती आधारलेलं आहे. ई बरोबर एम सी स्क्वेअर हे सूत्र जे आईन्स्टाईनने दिलं आणि पूर्ण क्रांतीच झाली. आतापर्यंत असं वाटत होतं की एनर्जी आणि एम म्हणजे मॅटर हे वेगवेगळं. एनर्जी आणि मॅटरचा काही संबंध नाही. म्हणजे आपण पहिला नियमच थर्मोडायनामिक्सचा आजपर्यंत आपल्याला माहिती होता, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. पण आईन्स्टाईननी हा नियम कचऱ्याच्या टोपलीत फेकायला लावला. ई बरोबर एम सी स्क्वेअर हे सूत्र जे आईन्स्टाईनने दिलं त्याच्यामध्ये आईन्स्टाईनने हे प्रूव्ह करून सांगितलं की एनर्जी निर्माण करू शकतो, हे सुद्धा सत्य आहे. आणि ती जी वस्तू आहे ती वस्तू सुद्धा निर्माण करू शकतो. मुळात बिग बँग थेअरी हेच सांगते की हे ज्या सगळ्या वस्तू तयार झालेल्या आहे, हे जे सगळं अस्तित्व तयार झालेलं आहे, हे अस्तित्वच एका एनर्जीतून झालेलं आहे, एका स्फोटातून झालेलं आहे. ई बरोबर एम सी स्क्वेअर याचा अर्थच काय आहे की एनर्जी जी आहे आणि जी वस्तू आहे ती एनर्जी आणि वस्तू एकच आहे, फक्त त्या वस्तूला प्रकाशाची गती दिली पाहिजे. एम सी स्क्वेअर. मग ती वस्तू म्हणजे काय? तुमचं शरीर, तुमचं मन, तुम्ही. मग तुम्ही कोण आहात? ई बरोबर एम सी स्क्वेअर. तुम्ही कोण आहेत? तुम्ही आहेत वस्तू. मग तुमची जी अनुभूती आहे जीवनातली, ती अनुभूती कोण देतं तुम्हाला? ती एनर्जी देते. पण तुम्ही कुठे आहात? उदाहरणार्थ बघा बरं, ही थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय सांगते बघा, लक्ष द्या. विषय थोडासा हटके जरी असेल तरी समजून घ्या की समजा तुम्ही रस्त्यावरती उभे आहेत. बघा बरं का, जीवन कसं याच्यातून तुम्हाला कळेल. तुम्ही रस्त्यावरती उभे आहेत. आता रस्त्यावरती उभा असताना एक माणूस 60च्या स्पीडने कार चालवत जातोय, बरोबर. आता 60च्या स्पीडने कार चालवत जात असताना त्या कारमध्ये बसलेल्या माणसाला हे जाणवत नाही काय की मी सुद्धा 60च्या स्पीडने पुढे पळतोय. समजा त्या 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 कारमध्ये बसलेला माणूस जो आहे, ड्रायव्हर गाडी चालवतोय, तो माणूस बसलेला आहे आणि तो बसल्या बसल्या असं काहीतरी त्याच्या हातात पेन आहे आणि तो पेन असा कॅच करतोय. बघा, याची कॅच करतोय. आता ज्या वेळेला तो पेन असा कॅच करतोय तर कारमध्ये बसलेल्या माणसाला असं वाटणार आहे की मी एका ठिकाणी बसलेलो आहे आणि हा पेन मी कॅच करतोय. पण बाहेर बसलेल्या माणसाला कळतं की नुसती कार 60च्या स्पीडने पळत नाहीये, तर तो माणूस सुद्धा त्या 60च्या स्पीडनेच पळतोय आणि तो पेन सुद्धा 60च्या स्पीडने पुढे जातोय. समजतंय का? थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, सापेक्षवाद. कारमध्ये बसलेल्या माणसासाठी त्याचा वेग 0 आहे. जसं पृथ्वी गोल फिरते बघा, पृथ्वी फिरते हे आपल्याला जाणवतच नाही. का नाही जाणवत? कारण त्या पृथ्वी सोबत आपणही फिरतोय ना. कळतंय का सगळ्यांना? जसं कारमध्ये बसलेल्या माणसालाही जाणवत नाही की मी फास्ट चालतोय, कारण तो आरामशीर बसलेला आहे. पण कार त्याला घेऊन जाते. ती कार म्हणजे पृथ्वी आणि त्याच्यामध्ये बसलेला माणूस म्हणजे तुम्ही. मग पृथ्वी गोल फिरते, का बरं जाणवत नाही तुम्हाला? कारण तुम्ही सुद्धा पृथ्वीसोबत फिरताय, पण ते जाणवत नाही. मग स्टेशनवरती जो बसलेला माणूस आहे किंवा रस्त्यावरती असलेला जो माणूस आहे तो समोर बघतोय, 60च्या स्पीडने कार पण गेली, 60च्या स्पीडने तो माणूस जे पेन फेकतोय तोही पुढे जातोय. पण आता लक्ष द्या बरं का, त्या कारच्या सोबतच एक दुसरी कार त्याच्या शेजारी, त्या कारच्या सोबतच एक दुसरी कार त्याच्या सोबत, ती सुद्धा 60च्या स्पीडनेच जाते. आता दोन कार ज्या वेळेला 60च्या स्पीडने सोबत जात आहेत त्यावेळेला हे दोघं एकमेकांकडे बघतायत. आतमध्ये बसलेले माणसं, त्यांना असं वाटतं की आमची गाडी एकाच ठिकाणी थांबलेली. का बरं? दोन्ही सेम स्पीडने आहेत. समजतंय?
दोघेही सेम स्पीडने असं वाटतच नाही की आपण चालतोय म्हणून, एका ठिकाणी बसलेले, पण त्याच्या विरुद्ध हा 60च्या स्पीडने जातोय. आणि समोरचा जर 60च्या स्पीडने येत असेल तर झपकन ती गाडी निघून गेली तर तुमची 60ची स्पीड आहे, समोरची 60ची स्पीड म्हणजे 120ची स्पीड आहे असं तुम्हाला वाटतं, असं त्याला वाटतं एकमेकांकडे बघताना. हे मी सांगतोय याच्यासाठी की जीवन काय आहे तुम्हाला हे कळालं पाहिजे, याच्यासाठी मी सांगतोय की ई बरोबर MC स्क्वेअर हे जे क्रांतिकारी सूत्र आहे फक्त फिजिक्स मधलं नाहीये, तर आपलं फिजिक, आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी चालवणार हे सूत्र आहे. कारण तुम्ही कुठे आहात, कुठे उभे तुम्ही, तिथून तुम्हाला तुमची स्पीड कळते. बाहेरच्या माणसाला 60ची स्पीड आहे, आतमध्ये बसलेल्या माणसाला 0ची स्पीड आहे, समोरून गाडी 60ने आली तर 120ची स्पीड आहे. सेम तसंच आहे, सेम तसंच आहे तुमचं जीवन. तुम्ही कुठे उभेत? जाणीवेच्या खालच्या पातळीला तुम्ही असेल, खालच्या, तुमचं जीवन नरक आहे. ई बरोबर MC स्क्वेअर सूत्र बघा, रिलेटिव्हिटी. हाच माणूस जाणीवेच्या वरच्या पातळीवरती गेला, जीवन आनंददायी. हाच माणूस त्याच्याही वरच्या पातळीवरती गेला तर तेच जीवन परमेश्वराचा प्रसाद आहे. आणि हाच माणूस त्याच्याही वरच्या पातळीवरती गेला तर जीवन काय आणि मरण काय, खरं काय आणि खोटं काय, चांगलं काय आणि वाईट काय, दुःख काय किंवा सुख काय, याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो परमेश्वराशी एक झालेला असतो. जीवन एकच, अनुभव मात्र वेगवेगळे. मग तुम्ही कुठे आहेत, कुठे उभे आहेत तुम्ही, कुठून बघताय तुम्ही जीवनाकडे? हा सत्संग तुम्हाला दृष्टिकोन देतोय. दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय की तुम्ही जे इथे आहेत खाली, तुम्ही जे इथे आहात, जीवन तुम्हाला दिसतंय इथे उभं राहून. सत्संग गुरु काय करतोय, तुम्हाला वर 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 घेऊन जातोय. आणि वरतून जर पाहिलं तर एक नजारा वेगळाच असतो, दृष्टी देणारा गुरु असतो. कळतंय? गुरु तुम्हाला फक्त एक संधी देणारा असतो. आणि ती संधी ज्यांनी ग्राफ्स केली, ज्यांनी घेतली, जीवन बदलून जातं. अर्जुनाला कृष्ण भेटला, मग बाकीचे जे 52 लाख सैनिक उभे होते त्यांना का नाही भेटला? कारण अर्जुन समर्पित होता, गुरु त्यांनाच भेटतो. विवेकानंदांना रामकृष्ण भेटले, मग रामकृष्ण फक्त विवेकानंदांनाच भेटले का? बाकीच्यांना नाही भेटले. पण नरेंद्राचा विवेकानंद का झाला? कारण ती दृष्टी घेण्याची तयारी त्यांची होती. देण्याची तयारी तर आहेच, हा सत्संग सुद्धा मी देतोय, पण हे घ्यायचं आणि हे अप्लाय करायचं हे तुम्ही आचरणात आणतायत का? गौतम बुद्ध पहिले होतेच, पण अंगुलीमाल दरोडेखोर, अंगुलीमाल संत झाला का बरं? घेतलं. वाल्या कोळी पहिल्यापासून होताच, नारदही पहिल्यापासून होतेच, पण नारदामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला, रामकृष्णांमुळे नरेंद्राचा विवेकानंद झाला, गौतम बुद्धांमुळे अंगुलीमाल दरोडेखोराचा संत अंगुलीमाल झाले. म्हणजे नेमकं काय झालं? माणसं तेच आहे ना, जीवन तेच आहे, माणसं तेच आहे. मग झालं काय? नेमकं एकच झालं. जे इथे उभे होते ना, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्यांनी काय केलं? याच माणसाला एनर्जीची वरची पातळी, वरची पातळी, वरची पातळी, वरची पातळी, वरची पातळी, वरची पातळी, एनर्जीच्या वरच्या लेवलला नेलं. एनर्जीची वरचं टोक म्हणजे नेमकं काय? दृष्टिकोन, अवेअरनेस. मी काय करतोय, मी कसा बसलो, मी कसं राहतोय, याच्याबद्दल साक्षीभाव ठेवणं त्यांना शिकवलं. मी जे सांगतोय ते समजतंय? विषय थोडासा आजचा अवघड आहे, पण मी तो खूप सोप्या पद्धतीने सोपं करून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. बस तुम्ही फक्त बघा स्वतःला की आतापर्यंत एनर्जी आणि वस्तुमान हे वेगवेगळे असं वाटत होतं, पण असं नाहीये. आणि ते ई बरोबर MC स्क्वेअर सूत्र जे आहे ना, हेच सूत्र एनर्जी आणि वस्तुमान याच्या संबंधीचं जे सूत्र आहे, हेच आपल्या मनाशी आणि मनातल्या विचारांशी संबंधित आहे. खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, लक्षपूर्वक आहे का? हे कसं आहे बघा, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो. आता हा पेन आहे, आता हा जो पेन आहे किंवा या पेन मधली एक स्प्रिंग आहे,
आता ही जी स्प्रिंग आहे, आता इकडे बघा, ही स्प्रिंग दिसते सर्वांना. आता ही जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग सगळ्यांसाठी एक स्प्रिंग आहे, पण या स्प्रिंगची अवस्था कुठली आहे त्याच्यावरतून स्प्रिंगचं वजन ठरतं, स्प्रिंगची क्वालिटी ठरते. ही स्प्रिंग म्हणजे तुम्ही, लक्षात घ्या, ही स्प्रिंग म्हणजे तुमचं मन आहे. समजा तुम्ही किंवा तुमचं मन आहे. आता हे तुम्ही किंवा तुमचं मन हे जे स्प्रिंग आहे, लक्षात घ्या, E बरोबर MC स्क्वेअरचं सूत्र काय आहे? आत्तापर्यंत असं वाटत होतं की दोन स्प्रिंग आहेत समजा, यांचं वजन सेम आहे, पण असं नाही आहे. जर या स्प्रिंगला मी असं दाबलं, बघा स्प्रिंग तीच आहे, जर मी याला दाबलं ना, याचं वजन वाढतं. कसं काय? कारण याच्यात एक एनर्जी निर्माण झाली, या स्प्रिंगमध्ये एक एनर्जी निर्माण झाली. कुठली? पोटेन्शियल एनर्जी. घड्याळ आहे बघा, त्या घड्याळीला नुसती घड्याळ ठेवा आणि घड्याळीला चावी द्या. घड्याळीला चावी दिली की वजन वाढतं. का बरं? त्याच्यात दोन गती, दोन एनर्जी निर्माण झाल्या. कुठल्या कुठल्या? एक चावी दिलेली आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, आणि काटे फिरत आहेत म्हणजे कायनेटिक एनर्जी. वस्तुमान ज्या वेळेला ऊर्जेशी जोडल्या जातं त्यावेळेला ते वस्तुमान तसंच राहत नाही, ते बदलतं. त्या वस्तुमानावर त्याचा परिणाम होतो. हे तुम्हाला एका मिनिटात क्लिअर होईल. तुम्ही फक्त ऐका, कपाळावरती आड्या पाडून बघू नका माझ्याकडे. मला इथून दिसतंय तुम्ही कसे बघतायत ते, कारण हा विषय नॉर्मल विषय नाही आपल्या नेहमीच. कल्पना करा, हे समजा डोकं आहे. डोकं म्हणजे काय? स्प्रिंग आहे. आता ही जी स्प्रिंग आहे बघा, विचारांचा किंवा मनाचा कसा संबंध आहे ते बघा. बघा ही जी स्प्रिंग आहे, जसं याला मी दाबलं तसं याचं ओझं वाढलं. दाबलं तो ओझं वाढलं. कळालं का? का ओझं वाढलं? कारण याच्यात पोटेन्शियल एनर्जीने पकडून ठेवलेलं आहे. इकडे बघा माझ्याकडे, जेव्हा हे सुटेल ही स्प्रिंग अशी उडेल. बरोबर आहे? सेम तुमचं डोकं, तुमची बुद्धी, तुमचे विचार जे ना, सेम असेच आहेत. मनात येणाऱ्या भावनांना, मनात येणाऱ्या विचारांना या स्प्रिंग सारखं ज्यावेळेला तुम्ही दाबतात, ज्यावेळेला स्प्रिंग सारखं तुम्ही दाबतात, त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये ती पोटेन्शियल एनर्जी राहते. E बरोबर MC स्क्वेअर. एनर्जी आहेच, पण ती एनर्जी, जे हे शरीर आहे, हे शरीर ज्यावेळेला ते एनर्जीचा अनुभव घेत नाही, आणि हे शरीर, या शरीरातले मनातले विचार, हे डोकं ज्यावेळेला तुम्ही काय करतात, या स्प्रिंग सारखं दिसते, असं दाबलं की दाबल्याच्या नंतर याच्यात ताण आला की नाही, बोलत राहा हो नाही, ही स्प्रिंग दाबल्याच्या नंतर याच्यात ताण आला की नाही आला? आला. मग ज्यावेळेला ही स्प्रिंग दाबली त्याच्यात ताण निर्माण झाला. सेम तुमचं डोकं, मन असंच आहे. तुमच्या मनात आनंद येतो, तणाव येतो, टेन्शन येतं. काय करायला पाहिजे? लगेच मोकळं करून टाकलं पाहिजे. पण जसं तुम्ही त्याला दाबलं की त्यात पोटेन्शियल एनर्जी निर्माण झाली. आणि E बरोबर MC स्क्वेअर, आईन्स्टाईनने हे सांगितलेलं आहे की ज्याच्यात एनर्जी निर्माण झाली ती तशीच राहिली, त्याला दाबलं की ते जड होतं. डोकं सतत जड पडणं कशामुळे? मनात खूप गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत. हे मी काय सांगतोय, सायंटिफिकली हे प्रूव्ह आहे की सायंटिफिकली सुद्धा E बरोबर MC स्क्वेअर हे जे सूत्र आहे हे काय आहे की तुमच्या विचारांना ज्या वेळेला तुम्ही दाबतात त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते, आणि ही पोटेन्शियल एनर्जी निर्माण झाली की डोकं जड पडतं, मायग्रेनचा त्रास तुम्हाला होतो. तुम्हाला डोकं कंटिन्यू दुखायला लागतं, झंडोबाम रोज लावावं लागतं, आणि तो झंडोबाम काही तुमचं डोकं दुखणं थांबवत नाही. त्या पेनकिलर्स तुमचं डोकं दुखणं थांबवत नाही. ते डोकं दुखण्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणाऱ्या पेशींना ते बधीर करतं. हे काय झालेलं? तुमचं जडपणा का आलेलं आहे? तुमच्या अंगातच जडपणा का बरे? तुमच्या विचारांमध्ये जडपणा का बरे? कारण तुम्ही सगळ्या गोष्टी अशा पकडून ठेवलेल्या आहेत. हे जे डोकं आहे, नीट आहे का? हे जे डोकं आहे, हे जे मन आहे, याची मूळ अवस्था काय? आनंद असणं, लहान बाळासारखं असणं. हा, वय शरीराला आहे, शरीराचं वय वाढत राहील,
पण शरीराचं वय जरी वाढत राहिलं तरी सुद्धा त्या शरीरामध्ये असणारं जे मन आहे, जो आत्मा आहे, जी एनर्जी आहे, ती सेम तशीच आहे. पण तुम्ही काय केलेलं आहे, त्या एनर्जीला विसरून गेले आणि त्या एनर्जीला विसरून जाऊन या शरीरामध्ये अडकले. मग लहानपणी जो माणूस काही सुद्धा करू शकतो, लहान मुलाचे स्वप्न बघा. लहान मुलं जर विचारलं तुला काय काय बनायचंय, ते सांगतं मला पायलट बनायचंय, मला ट्रक ड्रायव्हर बनायचंय, मला चोर बनायचंय, मला पोलीस बनायचंय, मला पोहणं शिकायचंय, मला चंद्रावरती जायचंय, मला मंगळावरती जायचंय. त्याच्या सगळ्या शक्यता खुल्या आहेत. का बरं? ते फुल ऑफ एनर्जी आहे. आणि फुल ऑफ एनर्जी कशामुळे? नीट ऐका बरं का, ते फुल ऑफ एनर्जी कशामुळे? कारण त्याला या वस्तुमानाची, यमची म्हणजे त्या शरीराची, अजून शरीराप्रतीची जी अहम भावना आहे ना, ती नाही. कळत आहे का? या शरीराप्रती अहम भावना, माझं 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 इगो आला की एनर्जी पासून तुम्ही तुटले आणि शरीरात अडकले. आणि मग शरीरात अडकले की सगळ्या भावना, लहान पोरं बघा तुम्ही, ते कधीच खोटं बोलत नाही. लहान लेकरं जर तुम्ही बघितलं ना, त्याच्या मनात जे असेल ना ते त्याच्या चेहऱ्यावरती असतं. ते सरळ सांगा, मला हे आवडलं किंवा मला हे नाही आवडलं. तुमच्या घरी पाहुणे आले, पाहुणे आल्याच्या नंतर तुम्हाला आवडले जरी नाही, तुम्ही काय करता, चेहऱ्यावरती या 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 बसा, तुमची वाटच बघत होतो. मनामध्ये कशाला आलं काय माहिती. हे शिकलेलं आपण तयार आहे आपण याच्यासाठी. मनात तर नाही वरतून करायचं. पोराचं तसं नाही आवडलं ना, मला नाही करायचं. तुम्ही लहान लेकरं बघा, तुम्हाला पहिल्यांदाच म्हणतात बाबा, आणि तुम्हाला ते आवडतं. पण पुन्हा जर तुम्ही तुमच्या घरी पाहुणे आल्याच्या नंतर त्या लहान लेकराला म्हटलंय म्हण ना बेटा बाबा, म्हण ना बेटा बाबा, ते कधीच म्हणणार नाही. का बरं? ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी थोडीच करतं. आणि आपल्या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांना दाखवण्याकरता आहे. का बरं? कारण आपण मनात पकडून ठेवलेले काय, अहंकार. कसला? मी कुणीतरी आहे. मग मी कुणीतरी आहे म्हटलं की एनर्जी वेगळी झाली, हे मॅटर वेगळं झालं. आणि हे जसं मॅटर वेगळं झालं, मॅटर म्हणजे हे शरीर वेगळं झालं आणि शरीरात अहंकार आला. मग काय करता तुम्ही? हसत नाही, रडत नाही, नाचत नाही, गात नाही, ओरडत नाही. अरे सहभागी होत नाही तुम्ही, 100% समर्पित होत नाही. समर्पित सुद्धा तुम्ही होऊ शकत नाही. सत्संग सुद्धा मनापासून ऐकू शकत नाही. सत्संग ऐकताना सुद्धा तुम्ही काय करता, तुमचं अगोदरच ज्ञान पकडून ठेवता. तुमचं अगोदरच ज्ञान पकडून ठेवलं की अनुभवाला तुम्ही मुकलात. मुळात नीट व्यवस्थित आहे का, मला तर नेहमी आता असं वाटू लागलेलं आहे, तुमचं जास्त शिकणं, कोणतं शिक्षणाबद्दल बोलतोय मी, तुमचं जास्त पुस्तकी ज्ञान घेणं, हाच तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. केवळ पुस्तकी ज्ञान घेणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. या पुस्तकी ज्ञान घेतल्यामुळे आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम आहेत, फक्त पुस्तकी ज्ञान घेतल्यामुळे. पुस्तकी ज्ञान आवश्यक नाही का? आहे ना आवश्यक. कशासाठी? त्याने जॉब भेटतो, त्याने नोकरी भेटते, थोडंसं ज्ञान मिळतं आपल्याला आणि मग संसार चालतो. अरे पण तो जॉब आणि पैसे आणि संसार चालणं याचं जीवनाचा पूर्ण संबंध नाहीये. हे कळतंय का तुम्हाला? सांगा मला. जर समजा याचा संबंध राहिला असला असता तर खूप श्रीमंत लोक सुद्धा नैराश्याने ग्रसलेले नसले असते. खूप सुंदर लोक सुद्धा त्यांना डिप्रेशन आलं नसतं. मी आत्ताच सांगत होतो, एक 8 दिवसापूर्वी पुण्यातली बातमी तुम्ही वाचली असेल की नवरा बायको दोघे जण डॉक्टर, दोघांमध्ये किरकिर झाली, भांडण झाले, काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याने लहान लेकराला सुद्धा विष दिलं आणि स्वतः सुद्धा मरून गेली विष पिऊन. मग ही डिग्री आणि त्या डिग्रीचं पुस्तकी ज्ञान का त्यांचं मन ठीक करायला आलं नाही? या वाचतात नाही बातम्या अशा तुम्ही. मनाविरुद्ध घडलं तर कोणीतरी खून करून टाकतं कोणाचा. मग त्यांच्याकडे डिग्री आहे ना त्यांच्याकडे, पण कुठली डिग्री आहे? फक्त पुस्तकी ज्ञान. प्रेम, आनंद, समाधान, तृप्तता, जोडणं, नातं, मी कोण आहे याची जाणीव नाही ना. आणि ते पुस्तकी ज्ञान घेतलं आणि पुस्तकी ज्ञानासोबत एक डिग्री लागली की डिग्री लागल्याच्या नंतर बस हा माणूस असं समजतो की मी तोच आहे, मी आध्यात्मिक गुरु आहे, मग तो तसाच राहील. मी शिक्षक आहे, मग तो तसाच राहील. आणि त्याला ते तर म्हणून घेणंच आवडतं. अगदी नवरा बायको, शिक्षक आणि बायको जर असेल तर ठीक आहे ना, मान्य आहे ना. पण तुम्ही शिक्षक कुठे आहात? शाळेत आहेत. घरी आल्याच्यानंतर बाप किंवा बायको नवरा म्हणून राहा ना.
पण त्या बायको सुद्धा सांगा, आमचे सर आले बरं का, आमचे सर. तुमचे सर आहेत का होते ताई? तुम्हाला काही शिकवलं का त्यांनी? आणि तुम्ही शिकतात का कोणाकडनं? मुळात प्रश्न हा आहे. अहो तुमचा नवरा येतो, तुमचे सर आहेत का ते? कळतंय का तुम्हाला? तुम्ही डॉक्टर आहात ना, डॉक्टरची डिग्री तुम्ही घेतलेली आहे, पण डॉक्टरची डिग्री तुम्ही कुठे कशासाठी घेतली? कुठे घेतली? की दवाखान्यात गेल्याच्या नंतर ज्या वेळेला तुम्ही पेशंटला तपासता, तो रोल आहे तुमचा. तुम्ही मॅनेजर नाही आहेत का? इंजिनियर नाही आहेत का तुम्ही? तुम्ही इंजिनियर आहात ना, मॅनेजर आहात ना तुम्ही. पण कुठे? तुम्ही ऑफिसमध्ये ऑफिस मॅनेज करा ना. तुम्ही ऑफिस मॅनेज तर करतातच, पण तेच मॅनेजरचं पद घेऊन तुम्ही घरी ज्यावेळेला मॅनेजरचं डोकर भूत घेऊन येतात ना, आणि घरच्यांना मॅनेजर म्हणून मॅनेज करायला लागतात ना, प्रॉब्लेम तिथं आहे. भांडणं तिथून सुरुवात होतात. मी बॉस आहे ऑफिसमध्ये, बायको म्हणते ऑफिस राहिलं तुझं तिकडं, मी इथं मालक आहे, मी तुझी बॉस. मग दोघांची भांडणं सुरू. का बरं तुम्ही नुसते तसेच नाही राहू शकत का? हे घरदार हे सगळं करत असताना, कमवत असताना ज्या डिग्र्या तुम्ही घेतलेल्या आहेत, मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी येऊ, मी तेव, मी असा, मी तसा, मी असा, मी अरे हे सगळं डिग्री आहेत. याच्या आतमध्ये एक माणूस आहे, ज्या माणसाला हसायचे, रडायचे, नाचायचे, गायचे, ओरडायचे, लहान बाळासारखं मनसोक्तपणे त्याला फुल जीवन एन्जॉय करायचंय, त्याला समर्पित व्हायचंय, त्याला सुद्धा लहान बाळासारखं कुशीत कुठेतरी थांबायचंय. पण हे नाही करू शकत का बरं? तो नाव जरी लिहिलं ना, तर नाव लिहिताना सुद्धा नुसतं नाव लिहित नाही, तो पाठीमागे लागतो DR, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर साहेब. तो पाठीमागे लावतो इंजिनियर, ER, का बरं इंजिनियर साहेब. तो पाठीमागे लावतो CA. तुम्ही फेसबुकचं जर तुम्ही बघितलं ना, त्यांचे नावं बघा फेसबुकचे, ते तसे कधीच नसतात. कोणी ऍडव्होकेट असेल ADB, कोणी दुसरं असेल. अरे ही ओळख कशासाठी पाहिजे? ही तुमची ओळख आहे का? ही ओळख पाहिजे तुम्हाला? मी पण लावू का ओळख? आध्यात्मिक गुरु माऊलीजी फुगीर दोडका. ही ओळख ज्या वेळेला लावली ना मी, जशी ही ओळख लावेल, आज मी 43 वर्षाचा असताना सुद्धा फुल ऑफ एनर्जी. मी हसावंसं वाटलं हसतो, रडावंसं वाटलं रडतो, डोंगर चढतो, लहान पोरासोबत खेळतो, मजा करतो. मी कधीच करू शकणार नाही. का बरं? कारण हा फुगीर दोडका कोणी? आध्यात्मिक गुरु आहे. ते काहीच करू शकत नाही. आणि म्हणून अनेक आध्यात्मिक गुरूंना BP झालेला आहे, डायबिटीज झालेला आहे. ते सांगतात सगळं. कीर्तन खूप छान आहे सगळेच, मी कुणा एका व्यक्तीबद्दल बोलत नाही, पण प्रत्येक क्षेत्रात असं आहे. ते सांगताना सगळे सांगतात की कुठल्याच मोहमायेत अडकू नये. आणि वजन जर बघितलं तर हे 200 किलो, 150 किलो हा नाहीच नुसतं. का बरं? जेवणात अडकले स्वतः. कशामुळे? मी आध्यात्मिक गुरु आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी मोठा आहे, मी छोटा आहे. आता हे जसं अडकलं तसं काय झालं? हे जड झालं. का बरं? जड कशामुळे झालं? E = MC². लक्षात घ्या. हे जड कशामुळे झालं? कारण ही डिग्री जी आहे तुमची, ती कशासाठी आहे? संसार चालण्यासाठी. पण डिग्री घेऊन तुम्हाला स्वप्नात जरी विचारलं ना, तू कोण आहे? मी इंजिनियर आहे. इंजिनियर? तू इंजिनियर आहे? इंजिनियर म्हणून जन्माला आला होता तू? इंजिनियर म्हणून मरणार आहे तू? अरे एवढंच कशाला? रिटायर्ड जरी झाले लोक, आता रिटायर्ड म्हणून लाईफ मस्त खेळा नातवासोबत बाहेर पाठी लागलेली असते. रिटायर्ड प्रिन्सिपल साहेब. हे काय करते तुमच्या लक्षात येतंय का? तुमचा इगो यांनी सुखावल्या जातो. पण इगो जरी सुखावल्या गेला ना, तरी तो इगो या माणसाला, या वस्तूला, या व्यक्तीला काहीच करू देत नाही. तो काय करतो? बांधून टाकतो. कशामध्ये बांधतो? एकाच चक्रात बांधतो. का बरं? कारण इगोचं कामच आहे, अहंकाराचं कामच आहे. नीट आहे का मी काय सांगतो? अहंकाराचं कामच आहे की निर्विकार असलेल्या या माणसाला एक आकार देऊन एकाच जागी बसवणं, म्हणजे अहंकार. कळतंय? निर्विकार असलेल्या या माणसाला, ऊर्जेचं स्वरूप असलेल्या या माणसाला एक आकार देणं, ऊर्जेपासून तोडणं, आणि इतरांपेक्षा मी कुणीतरी वेगळा स्पेशल आहे असं म्हणून एकाच साच्यात अडकवून ठेवणं, कुणाचं काम आहे? अहंकार. या निर्विकारला एक आकार घेतला. कुठला आकार? मी डॉक्टर हा एक आकार आहे, वकील हा एक आकार आहे, इंजिनियर एक आकार आहे, गुरु हे एक आकार आहे. या सगळ्या आकारांच्या पलीकडे जाणं, याच्यासाठी सत्संग आहे, याच्यासाठी समर्पण. आणि मी काय सांगतोय? जसं तुम्ही त्या एकाच आकारात अडकले की, जसं
ती स्प्रिंग दाबली की जसं ती स्प्रिंग दाबल्याच्या नंतर त्याचं मास वाढलं, त्याचं वस्तुमान वाढलं, त्याच्यात जडपणा आला. हा फिजिक्सचा नियम आहे. तसंच तुमच्यात जडपणा येतो आणि त्या जडपणातून तुम्ही हसत नाही, रडत नाही, नाचत नाही. का बरं? कारण तुम्ही स्पेशल आहेत कोणी ते. त्याच्यातून आलं डायबिटीस, त्याच्यातून आलं बीपी, त्याच्यातून आलं तणाव, त्याच्यातून आलं टेन्शन, त्याच्यातून आले आत्महत्येचे विचार, त्याच्यातून आले वेगवेगळे रोग. कशामुळे? म्हणून याला सायकोसोमॅटिक रोग असं म्हटलेले. कुणी म्हटलेले? मी नाही, WHO म्हटलेलं आहे. 90% रोग ज्यावेळेला हा जडपणा निघून जाईल त्यावेळेला रोग दूर होतील. आणि असे हजारो लोक गोळ्यांशिवाय जीवन जगतायत. पण तुम्ही काय करताय? तुमचं जे पुस्तकी ज्ञान आहे, मी काय सांगितलं सुरुवातीला की केवळ पुस्तकी ज्ञान घेणं आणि त्याच्यामध्ये अडकणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जसं मी एक डायबिटीसचा व्हिडिओ टाकला होता बघा, ट्रॅक्टरचं सोप्या शब्दात. आता माझा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश काय की मला माझे जे लोक आहेत, हे जे सगळे माझे लोक आहेत, त्यांना या डायबिटीसच्या भीतीतून काढायचं आणि डायबिटीसच्या भीतीतून काढून त्यांना जीवनशैली जर बदलली तर जीवनशैली बदलल्याच्या नंतर, आहार बदलल्याच्या नंतर आपण डायबिटीस गोळ्यांशिवाय नियंत्रित करू शकतो हे दाखवायचं. आणि नुसतं दाखवायचं नाही तर हजारो लोक असे जगतायत डायबिटीसच्या गोळ्याशिवाय, नियंत्रणात त्यांनी आणलेलं आहे. पण त्याच माझ्या फेसबुकच्या पेजवर जिथं मी हा व्हिडिओ टाकला, तिथं एका डॉक्टर साहेबांची खाली कॉमेंट होती की हे सगळं गुगल ज्ञान आहे, असं कधी होत नसतं. डायबिटीस या असल्या प्रकारांनी दूर होत नाही, त्यासाठी आयुष्यभर गोळ्याच घ्याव्या लागतात. आता अशा ज्यांच्या कॉमेंट असतात, मी कधीच त्यांना उत्तर डबल देत नाही, कारण हे इतके ज्ञानी आहेत. का बरं? डिग्री. आमच्यासारख्या लोकांना कुठे अक्कल आहे? कारण आमच्याकडे डिग्री नाही ना. पहिल्यांदा विचारतात डिग्री काय तुझी भाऊ? योग शिक्षक सुद्धा आज डिग्रीने येऊ लागले, डिग्रीने. माझ्याकडे तर योग शिक्षकाची डिग्री नाही, माझं जीवनच योगात जगतोय मी. अहो, BA MS करणारे जे लोक जे शिकतायत ना, वाघभट्ट, चरक, सुश्रुत, यांचं ज्ञान घेऊन जे शिकतायत ना, तर हे ज्ञान घेऊन शिकणारे जे लोक आहेत त्या वाघभट्ट्यांनी, चरकांनी BA MS केलं होतं का हो? पण आज माझा विश्वास, माझी खात्री आहे की आज जर वाघभट्ट आले ना, चरक आले ना, तर आज हेच लोक त्यांना म्हणतील अगोदर तुमची डिग्री दाखवा. हे सगळे डिग्रीसाठी चाललेले. ज्या ज्ञानेश्वरीवरती हजारो लोक PhD करतायत, त्या माऊलींनी कुठली डिग्री घेतली होती? ज्या मीराबाईंनी कृष्णाच्या भक्तीत विलीन होऊन अनेक भजनं लिहिले, त्या मीराबाईंनी कुठल्या भाषा विषयात PhD केलेली होती म्हणून त्यांनी लिहिलं? मग आज ज्यांनी PhD केलं त्यांना लिहायला सांगा बरं. नाही लिहू शकत. या डिग्रीच्या पलीकडे एखादी व्यक्ती ऊर्जेसोबत एकरूप होऊन सुद्धा ज्ञान घेऊ शकते, पण हेच नाही समजत. बाळांना थोडंसं शांत बसा ना. तर हे नाही समजत त्यांना. का बरं? डिग्री. मी म्हणतोय ना, आम्ही घेतलेलं ना, आम्ही शिकलेलं ना, मग माझं म्हणणं काय? अरे बाबा मान्य, आम्हाला काही कळत नाही त्यातलं, पण असे लाखो लोक आहेत ना की जे गोळ्यांशिवाय जगतायत, मग त्यांच्याबद्दल काय नाही? मग तुम्ही तसं नोंदणी करा किती लोकांचं आहे आणि रिसर्च पेपर दाखवा. मी कशाला दाखवू रिसर्च पेपर? तुम्हाला करायचं तर करा, नसेल करायचं नका करू. कारण मी जर ते रिसर्च पेपर सादर करण्यातच अडकलो ना, तर मी माझ्या आनंदाला मुकेल ना. कारण मला कोणाला हे प्रूव्ह करायचंच नाही. नॉलेज हे ऑलरेडी प्रूव्ह आहे. कुणी प्रूव्ह केलं? भारतीय संस्कृतीने प्रूव्ह केलं. अरे तुमच्यापैकी आत्ता हा सत्संग ऐकताना जर कुणी असा असेल की तुमचा बीपी, तुमचा थायरॉइड, तुमची डोकेदुखी, तुमची ऍसिडिटी, तुमची बद्धकोष्ठता, तुमचे पोटाचे रोग किंवा तुमचं डायबिटीज जर नॉर्मल झाला असेल ना, तर मला कॉमेंट करून सांगा की यस, शिबिर केल्याच्या नंतर, सत्संग ऐकल्याच्या नंतर, जीवनशैली बदलल्याच्या नंतर, आहार बदलल्याच्या नंतर आमचे रोग माऊलीजी दूर झालेले आहेत. हे ज्यांनी केलं ना त्यांनी कॉमेंट करा. म्हणजे अशा लोकांना कळेल की अरे
पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळं काहीतरी आहे बाबा. हे शरीर जे दिसतं तसं नाहीये, हे ऊर्जेशी संबंधित आहे. शरीर कापलं तुम्हाला, कुठे आत्मा दिसणार याच्यामध्ये सांगा ना मला. शरीर तुम्ही कापा, कुठे एनर्जी दिसणार तुम्हाला? कारण ती एनर्जी अनुभवांच्या पातळीवरती अनुभवायची असते, ती शरीरात दिसत नाही. सगळ्याच गोष्टी या दिसत नसतात, काही गोष्टी नाही दिसत पण आहेत त्या. मग जे नाही दिसत त्या आहे पण नाही दिसत, अशा गोष्टींना समजून घेणं, अशा गोष्टींना तुम्ही अनुभवणं, याच्यासाठी अध्यात्म आहे. समजतंय का? जे नाही दिसत पण आहे. हवा दिसते का? नाहीये, मग नाहीये का? मग एखादा म्हटला की हवा दिसत नाही म्हणजे नाहीच आहे, मग त्याचं तोंड दाबून ठेवा. तो फोन घेऊन जा बेटा तिकडे. कळतंय का? तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या पातळीवरती आहेत. पण मी एक डॉक्टर असं म्हटलं ना की त्यांना असं वाटतं की बाकी सगळे मूर्ख आहे. मग माझी काय म्हणणं आहे की अरे हा माणूस जो सांगतोय एवढ्या जीव तोडून अनुभवातून, कारण मी आज करत नाही, वयाच्या 16व्या वर्षापासून तर आज 43 वर्ष माझं वय आहे. 1 कोटी साधक आपल्या ज्ञानयोगाशी जोडलेले आहेत. मी असं म्हणतच नाही की तुम्ही इथेच या, पण ऍटलिस्ट माऊलीजी जे सांगतायत तसं आहारात बदल करून बघा. जे माऊलीजी सांगतायत तसं विचार परिवर्तन करून बघा. जे माऊलीजी सांगतायत तसं जीवनात आचरण करून बघा. आणि जर सगळं नाही झाल्याच्या नंतर मग तुम्हाला बदलच नाही झाला तर मग म्हणा ना तुम्ही. पण मी कशासाठी सांगतोय की तुमचं जास्तीची पुस्तकी डिग्री घेणं हेच तुमचे प्रॉब्लेम आहे. कारण हे पुस्तकी डिग्री अहंकार घेऊन येते. चांगदेव सुद्धा पुस्तकी डिग्रीवाला होता ना, आणि माऊलींकडे तर कुठली डिग्रीच नव्हती. पण 1400 वर्ष तपश्चर्या केलेल्या चांगदेवाला सुद्धा शेवटी कोरं पान पाठवावं लागलं. काय? कशामुळे? की बाबा रे, मला पुस्तकी ज्ञान खूप काही आहे पण अनुभव. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेव 65 ते लिहिलं की अरे बाबा चांगदेवा, तुझ्या पुस्तकी ज्ञानामुळे तुला जे वाटतंय की हा ज्ञानेश्वर आहे आणि हा चांगदेव आहे, माझा अनुभव, मी शिकलेलो नाहीये, मी लहान आहे, मला एवढं काही कळत नाही, पण माझा अनुभव हे सांगतोय की हा चांगदेव आणि हा ज्ञानेश्वर असं नाहीये. तो चांगदेव आणि ज्ञानेश्वर हे शरीर वेगवेगळे आहेत तरी सुद्धा आत्म्यानी एकच आहे. अगोदर त्या एकत्वाचे अनुभूती तू घे, मग तुला कळेल की हा ज्ञानेश्वर माऊली हे वेगळे नाही आहेत. अध्यात्म म्हणजे हे एकत्व आहे. समजतंय तुम्हाला? प्रॉब्लेम असा आहे, तुमच्या शिबिर जे जे लोक करतात ना, ते वेगवेगळ्या शिबिराच्या सुद्धा टोळ्या झालेल्या, टोळ्या. आता तुम्ही अनुभवत नाही, त्या टोळीमध्ये अडकलात. हे आमचं ज्ञान आहे, आमचं, हे आमचं शिबिर आहे, ते तुमचं आहे. अरे मग आम्ही कोणाचे आहेत? मग ते लोक कोणाचे आहेत? मी समजा फॉर एक्झाम्पल मी XYZ शिबिर केलं, मग XYZ शिबिर केलेले लोकच आमचे, बाकीचे ते चुकीचे आहेत. म्हणजे माऊलीशी जोडल्या गेल्याच्या नंतर, या सत्संगाला ऐकल्याच्या नंतर, ज्ञानयोगाचं शिबिर केल्याच्या नंतर जर तुम्हाला बाकीचे सगळे मार्ग चुकीचे वाटले तर मी तुम्हाला काही शिकवलंच नाही. मी काय सांगतोय, ज्ञानयोगाचं शिबिर माऊलीशी जोडल्या गेलं ना, उलट सगळे हे विश्वची माझे घर असं वाटत असेल तर तुम्ही बरोबर मार्गाला जात आहेत. नाही तर हा कोणाचा ज्ञानयोगाचा, तो कोणाचा त्या बाबाचा, तो कोणाचा त्या शिबिराचा, तो कोणाचा त्या शिबिराचा. मग फायदा काय? याला म्हणतात सात्विक अहंकार. एक वेळ राजसी अहंकार आणि तामसिक अहंकार तरी सुधरू शकतो, कारण त्यांना हेच माहिती नाही की मी अहंकारी आहे. पण सात्विक अहंकार म्हणजे काय? मी एवढी मोठी साधना केली, मी या गुरुचा शिष्य आहे, मी एवढा मोठा बाबा आहे. आणि हा अहंकार पुन्हा काय करतो? तुम्हाला काहीच करू देत नाही. शिका ना, सगळीकडनं शिका ना. अरे ज्ञानयोगच नाही, माऊलीच नाही, एकच माणूस सगळे कधीच शिकवू शकणार नाही. लक्षात ठेवा, जे जे येईल त्या प्रत्येकात गुरुत्व दिसणं हे कधी शक्य आहे? मी कुणीच नाही. आणि हे मी कुणीच नाहीचं शिक्षण हे पुस्तकी शिक्षण देऊ शकत नाही. मग डॉक्टर बनायचं नाही, इंजिनियर बनायचं नाही, बनायचं, पण तो रोल करतोय मी एक परमेश्वराचं लेकरू या भावनेत 24 तास राहून दवाखान्यात रोल करा, ऑफिसमध्ये रोल करा, शिक्षक शाळेत रोल करा, आणि घरी आलं की लहान बाळवा. समजतंय का मी सांगतोय ते? याचा अनुभव तर घ्या. असं म्हणू नका ना की असं कधी शक्य आहे का, असं कधी शक्य आहे का. याचा अनुभव तर घ्या.
आणि ज्यावेळेस तुम्ही याचा अनुभव घेणार आहात मग तुम्हाला कळेल की नाही हे आहे, असं असतं. कितीतरी लोक, अरे माझ्याकडे 40,000 लोकांचे रिपोर्ट असतील की ज्यांचं शुगर बीपी नॉर्मल झालेले. दाखवा माऊलीजी आम्हाला. मी कशाला दाखवू? जे कॉमेंट टाकतील तुम्ही त्यांना विचारून घ्या, मी तेच करायचंय का? मी फक्त माझे अनुभव सांगतोय तुम्हाला. पण ज्याचा विश्वासच नाहीये, जे शंकाच घेतं, त्या शंकेला, त्या शंकासुराला कुठलंच औषध काम करू शकत नाही. आणि मी असंही म्हणत नाही की तुम्ही ज्ञानयोगाशीच जोडल्या जा. मी काय सांगतोय, अरे कुठेही जोडल्या जा रे बाबा, पण कुठेतरी जोडल्या जा. असं जोडल्या जा की जिथे मी कुणीच नाही ही अनुभूती घेतली पाहिजे. मी तर कुणीच नाहीये, पण सगळे माझे. पसायदान त्याच्यावरतीच आहे ना. माऊलीजींनी सुद्धा आता जे ज्ञानयोग सुरू केलं, मी तुम्हाला हे असं म्हणतच नाही की इथंच जोडल्या जा. अरे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जे पसायदान सांगितलं, काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे. याचा अर्थच आहे की अल्लाला मानायचं तर अल्लाला माना, गौतम बुद्धांना मानायचं तर त्यांना माना, महावीरांना मानायचं त्यांना माना, कृष्णाला मानायचं त्यांना. विश्वात्मक देव ज्याला मानायचं त्याला माना, पण त्याला काय मागा? जो जे वांछील तो तेला. ज्याला ज्याला जे पाहिजे ना परमेश्वरा, त्याला त्याला ते मिळू दे. फक्त माणसं नाही, प्राणी जात. मग ही अनुभूती आहे का तुमची? ही घेताय का तुम्ही अनुभूती? तुम्ही बघा, नाही तर देवांना सुद्धा सोडा, देवांना, संतांना सुद्धा तुम्ही आपापल्या जातीचं करून टाकलेलं आहे. आणि आपल्या लहानपणी कुठे होतं असं? कुणीही कुणाकडे जायचं. पण आता कुणाच्या तरी स्वार्थापोटी तुमच्या डोक्यात त्याने ते टाकलं, हा आपला, हा आपला, हा आपला. आणि मुळात त्या संतांनी एकच सांगितलं होतं की सगळेच आपले. तर सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की ही जी तुमची इगोची तुमची डिग्री तुमच्या याला लागली की तुम्ही काय करता, मख्ख असे नुसते बसतात. हसत नाही, रडत नाही, नाचत नाही, गात नाही. का बरं? मी कुणीतरी आहे. आणि हा मी जो आहे ना, हा मी या शरीराचं वाटोळं करतो. जसं अहंकार, अहम प्लस आकार, नीट आहे का? या निर्विकाराला आकार लागला की झाला अहंकार. या अहंकाराला वेगळं काढलं की राहतो निर्विकार. आणि जेव्हा हा निर्विकार राहील तेव्हा याचे सगळे रोग दूर होतील. हे ॲलोपॅथी नाही सांगू शकत. वनात आलेले असे अनेक मंडळी जे त्यांनी कॉमेंट टाकलेली नसेल, त्यांनी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की खोटं काही टाकण्याची गरज नाही, पण जे दुखणे ज्यांचे दूर झाले, ज्यांनी 4 दिवस वनात अनुभवलं की गोळ्यांशिवाय तिथे लोक राहत आहेत. का बरं? कारण मी नाहीये, एक ऊर्जा आहे. आणि ह्या सत्संगासाठी तर ही अनुभूती प्रत्येक रविवारी, म्हणजे प्रत्येक रविवारी काय, हा जागृत करण्यासाठी की तू कोण आहे, तू कोण आहे, तू कोण आहे बघ. म्हणजे रमण महर्षींनी सांगितलं, रमण महर्षींनी विचारत राहिले 12 वर्ष, मी कोण आहे, मी कोण आहे. उत्तर आलं, मी डॉक्टर. आलं आहे का खरंच? नाही. पुन्हा उत्तर आलं, मी असं असं आहे का तो? नाही. पुन्हा उत्तर आलं कोणीतरी, मी असं असं आहे का? नाही. मग 12 वर्ष विचारत 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 त्यांना कळलं, मी कोण आहे? मी कोणीच नाही. मी त्या एनर्जीशी एक आहे. पण जेव्हा एनर्जीपासून तुम्ही तुटता तेव्हा तुमचं डोकं जड पडतं, शरीर जड पडतं. आणि मग जागतिक आरोग्य संघटना सांगते की 90% रोग सायकोसोमॅटिक आहे, मनोदेहिक आहे. मनोदेहिक म्हणजे काय? मनाची मूळ अवस्था आहे आनंदी असणं. आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदात राहत नाही त्यावेळेला तुम्ही जडपणात राहतात. आणि जडपणात पोटेन्शियल एनर्जी सेम या स्प्रिंग सारखी आली की शरीर जड. आणि त्या जडपणातून आलेले रोग कुठले कुठले? डायबिटीस, बीपी, अस्थमा, निद्रानाश, ऍसिडिटी, अल्सर. याला गोळ्यांची गरज नाहीये. जीवनशैली बदलली की रोग दूर झाले. समजते? तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही समोर काय आहे ते बघता. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला फक्त तुम्ही शरीर कसं आहे, कोण बोलतंय त्याच्याकडे बघतात. अहो, साधा एखादा माणूस गरीब असेल ना, तुमचं बघा, तुमचा दृष्टिकोन कसा आहे. एखादा माणूस गरीब आहे, पण गरीब याचा अर्थ वाईट येतो. गरीब आहे याचा अर्थ त्याचे माणुसकी नाहीये. गरीब आहे याचा अर्थ तो प्रेमळ नाहीये. पण तुमचा दृष्टिकोन बघा ना, अहंकारातून बघणारा माणूस बघा. गरीब सायकलवरतून आला ना,
तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही जास्त. अरे काही नाही, ते गरीब आहे, सायकलवरच आहे ते माणूस, त्याचे कपडे फाटलेले आहेत. पण जर एखादा गपक्याच्या गपका मोठ्या आलिशान कारमधून उतरला, तुम्ही लगेच अरे लय मोठे साहेब, बरं हो रामराम साहेब, हो लय मोठे साहेब आहे, 4 वेळेला अटॅक येऊन गेले त्यांना, लय मोठे रे बाबा, हो हो. तुमचं लक्ष कशाकडे आहे? बाह्य गोष्टींकडे. मला सुद्धा अनेक लोक सांगतात, माऊली हे असे कपडे घालत नका जो टी शर्ट वगैरे. माऊली आहे तुम्ही, कसं राहायला पाहिजे, ड्रेसिंग कोड पाहिजे तुमचा, ड्रेसिंग कोड. का बरं? कारण आम्ही सगळे त्या ड्रेसिंग कोडमध्येच, त्या कोड्यात अडकलेलो, ड्रेसिंग कोडच्या कोड्यात. अरे अध्यात्माचा अर्थ काय? सगळ्या संतांनी काय सांगितलेलं आहे? अरे आठवण, जे खरे संत आपल्या धर्मात, त्यांनी काय सांगितलेलं आहे? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. काम करणं सोडू नका, काम करा. अध्यात्मातून जर तुम्हाला काम करावेसे वाटत नसतील ना, तर ते अध्यात्म नाहीच. सगळा संसार सोडायचा आणि हिमालयात जायचं आणि तिथं गांजा फुकत बसायचं आणि मग दाढी वाढली की मी कुठला तरी संत, असं नाहीये. खरे संत असे नाहीच आहेत. तुम्ही बघा, कुठल्याही संताचं उदाहरण घ्या, तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या, कुठल्याही संताचं उदाहरण घ्या, एकनाथ महाराजांचं घ्या, भगवान बाबांचं घ्या, सेवालाल महाराजांचं घ्या, नरहरी महाराजांचं उदाहरण घ्या, नामदेवांचं घ्या, ज्ञानेश्वर माऊलींचं घ्या, समर्थ रामदास स्वामींचं घ्या, मीराबाई, जनाबाई, कुणाचंही उदाहरण घ्या. या सगळ्या संतांनी कामं सोडली आणि जनाबाई तर गवऱ्या थापत थापत कृष्णाशी एकरूप व्हायचे. हे सगळे संतांनी एक सांगितले की संसार सोडून पळून जाणं म्हणजे अध्यात्म नाहीये. मग हे जे माऊलीजी सांगतात, आनंदात राहा, आनंदात राहा, आनंदात राहा, कुठं? संसार सोडल्यावर. संसारात ज्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी अडचणी येतात, तिथे आनंदात राहा. हे खरे संत आहेत. आणि हा सत्संग तीच अनुभूती तुम्हाला देणार. पण ते जर तुम्ही नाही केलं आणि तुम्ही एका चक्रात अडकलं, मी सुद्धा जर अडकलो, मी माऊली, तर तुमचं बीपी दूर करता करता मला बीपी येईल. मी तुम्हाला तुमचे रोग दूर करण्यासाठी बोलतच नाही. मी का घेतोय सत्संग? एवढं काय मला सकाळी घ्यायचं आणि संध्याकाळी आता पुन्हा डबल घ्यायचं, एवढं का बोंबलायची मला हौस नाहीये. मी का घेतोय? तुमच्यासाठी घेतच कोण आहे? मी माझ्या आनंदात आहे, मी माझ्या मस्तीत आहे. माझ्या आनंदातून मला जे काही बाहेर पडेल, बस मी बोलतोय. दूध उकळल्याच्या नंतर उतू जातं. बस माझा आनंद जसा वाढला, ते माझा आनंद उतू जाणं म्हणजे माझा सत्संग आहे. जसं पात्र रिकाम आहे, ज्याला घ्यायची इच्छा आहे, आपोआप त्याला ते घेता येईल. जो अगोदरच अहंकार पकडून बसलेला आहे, तो माझ्याशी जोडला, तो कुठेच जोडला जाणार नाही. त्याच्यासमोर संधी असेल, पण त्याला ते कळणार नाही. त्याला हे कळणार नाही की रामकृष्ण होते, हजारो लोक होते, पण विवेकानंद एकच झाला. म्हणजे रामकृष्णांमध्ये ताकद आहे, पण नरेंद्र व्हावं लागतं अगोदर. अनेक दरोडेखोर होते, ते नाही बदलले, अंगुलीमालच बदलला. कारण गौतम बुद्ध तर होतेच, पण गौतम बुद्धासमोर अंगुलीमाल सारखं मला काही कळत नाही असं म्हणून यावं लागतं. तर पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ, E = mc². मग जे आईन्स्टाईनने सांगितलं काय, की एखाद्या वस्तुमानाला दाबलं तर त्याचं टेन्शन निर्माण होतं, तसं तुमच्या भावना दाबल्या की टेन्शन निर्माण झालं. हेच WHO सांगितलं, मनोदैहिक रोग. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही त्याला स्पीड दिली तरी सुद्धा एखादी गोष्ट जर स्पीडने एखादी जाऊ लागली ना, प्रकाशाच्या वेगाने जर शरीर गेलं तर ते अत्यंत जड होतं. आणि हे नॉर्मल सुद्धा आहे बरं का. ज्यावेळेस घड्याळ फिरते त्यावेळेला ती नॉर्मल घड्याळीपेक्षा जड असते, पण ते अत्यंत निग्लिजिबल आहे. त्याच्यामुळे एवढ्या याच्यात आपल्याला कळत नाही. पण एखादी स्पीड कुठल्याही गोष्टीची वाढली की ते जड होतं. अहो, पृथ्वीचं फिरणं थांबलं, नुसतं पृथ्वीचं फिरणं थांबलं की पृथ्वी काही अब्ज टनांनी तिचं ओझं कमी होईल. हे सायन्स सांगताय, आईन्स्टाईन सांगताय. सूर्यामध्ये जी एनर्जी आहे ती प्रत्यक्षाने लूज होते. काही अरब टन एनर्जी सूर्य बाहेर फेकत असतो. कारण त्यातली एनर्जी जशी जशी बाहेर फेकल्या गेली तसं तसं त्याचं वजन कमी होतं. मग ज्या वेळेला तुमची स्पीडने तुम्ही फिरत असतात त्यावेळेला सुद्धा ते जड होतं. मग पुन्हा हे मनाशी संबंधित आहे. कसं? मनात दाबलं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, तरी डोकं जड पडलं, अंग जड पडलं, रोग आले.
आणि हेच मन कंटिन्यू भटकत राहील. म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, मी काही तेवढा बुद्धिमान नाही आईन्स्टाईन एवढा, पण आईन्स्टाईनने जे सांगितलं की प्रकाशाच्या वेगा इतका, प्रकाशाचा वेग म्हणजे अल्टिमेट आहे. आईन्स्टाईन म्हणतो की प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेग जगात कुठेच नाहीये. पण आता आता सायन्स आहे काय हो, सायन्स पुढं 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 बदलत राहतं. आता प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त स्पीडने जाणारी न्यूट्रोनो नावाची एक वस्तू शोधून काढलेली, आणि त्या न्यूट्रोनोपेक्षाही जास्त वेगवान एक आहे. ते माझं म्हणणं नाही, ते माऊलींनी सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी, ते कृष्णाने सांगितलेलं. तर ते आहे तुमचं मन, जे प्रकाशाच्या वेगापेक्षाही फास्ट चालतं. प्रकाश एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने जातो, आणि आपलं मन एका सेकंदाला करोडो किलोमीटर दूर जाऊ शकतं. एका सेकंदात, एका क्षणात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. मग ज्या वेळेला हे मन नीट व्यवस्थित आहे का, आईन्स्टाईनच्या सूत्रानुसार E बरोबर mc² ने त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेला एखादी गोष्ट त्याच्यात एनर्जी म्हणजे ती दाबून ठेवतो आपण तरी ती जड झाली, आणि ती फास्ट फिरली तरी ती जड झाली. माझा रोग येण्याचे 2 कारण. एक, दाबून ठेवलं, भावनांना तुम्ही दाबून ठेवलं. का दाबून ठेवलं? कारण इगो, अहंकार, तिथून रोग आले. आणि दुसरे रोग कुठून निर्माण झाले की हे जे डोकं, हे जे मन आहे ना, हे एका ठिकाणी स्थिर कधी नाहीच, मूळ अवस्थेत गेलेलंच नाही, हे कंटिन्यू भटकतंय. 2 तास एका जागी बसून मी कुठेतरी माऊलीचं ऐकेल, कोणाच तरी ऐकेल, हे राहिलंच नाही. अहो साधा अर्ध्या तासाचा सत्संग असताना लोक म्हणतात 5 मिनिटात सांगाव तुम्ही. गोळ्या मात्र आयुष्यभर घ्यायला आम्ही तयार आहे. दवाखान्यात जायला आम्हाला 2 तास लागले तरी आम्ही जाऊ. स्पेशल गाडी करून आम्हाला दुसऱ्या राज्यात जायचं असेल तरी आम्ही जाऊ. पण आम्ही अर्ध्या तासाचा सत्संग ऐकण्याची आमची तयारी नाही. का बरं? मन कुठं थाऱ्यावर आहे. मग जसं हे मन धावायला लागलं, स्पीडने धावायला लागलं, मन शांत राहिलं नाही, मन ताब्यात राहिलं नाही, मन एकाग्र झालं नाही, की मग या मनामध्ये पुन्हा येते कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी प्लस वस्तू म्हणजे जडपणा. हे माझं नाही म्हणणं हो, हे फिजिक्सने हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. आईन्स्टाईन एवढा प्रतिभावंत व्यक्ती कुणीच नाहीये. बाकीच्या शास्त्रज्ञात आणि आईन्स्टाईनमध्ये फरक हा होता की बाकीचे शास्त्रज्ञ अगोदर प्रयोग करायचे, मग निष्कर्ष काढायचे, मग तो थेअरी पेपर तयार करायचे, आणि मग ते लोकांना सांगायचे. आईन्स्टाईन हा एवढा प्रगल्भ प्रतिभावान होता, असे फार कमी असतात. म्हणून आईन्स्टाईनचा मेंदू ठेवलेला आहे असं म्हणतात कुठेतरी बघण्यासाठी की हा आईन्स्टाईनचा मेंदू आहे. आईन्स्टाईन अगोदर कल्पना करायचा. आईन्स्टाईन अगोदर तो मनाने विचारांनी बघायचंय कसं असेल तसं चक्र फिरायचं त्याच्या मेंदूत, मग तो लोकांना सांगायचं की असं असं आहे, आणि त्याच्यानंतर तो प्रूव्ह करायचा. मी स्वतः तेच सांगतोय की तोच आईन्स्टाईनचा E बरोबर mc² जो आहे नियम, जो थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, जो सापेक्षवादाचा सिद्धांत आहे, तोच मनाला लागतो. मनात अहंकार आला की मन जड झालं, की त्यात पोटेन्शियल एनर्जी आली, तिथून रोग आले, आणि मन सारखं सारखं इकडे तिकडे भटकायला लागलं, मन ताब्यात राहिलं नाही. तरी सुद्धा काय झालं? तरी सुद्धा त्या मनाच्या भटकण्यामुळे त्यात कायनेटिक एनर्जी आली, आणि मन मूळ अवस्थेपासून दूर गेलं, आणि त्या मनात निगेटिव्ह विचार सुरू झाले, आणि ते निगेटिव्ह विचार तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातात. एक वेळेला आत्महत्या केल्याशिवाय ते थांबत नाही. आणि याच्यासाठी की कायनेटिक एनर्जी, ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जडपणा आणि मनाचं धावणं, हे कधी दूर होईल? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मूळ अवस्थेत येणार आहे. मूळ अवस्था कुठली? मूळ अवस्था निर्विकार. कुठली मूळ अवस्था? शिवोहम शिवोहम शिव स्वरूपोहम. म्हणजे हा जीव जो आहे ना, तो जीव नाही, हा शिव आहे. मीच एनर्जी आहे, मीच तो परमात्म्याचा एक अंश आहे. मी कुणीच नाही आहे, मी शून्य आहे. आणि याच्याकरता ध्यान लागतं, याच्याकरता भजन लागतं, याच्याकरता गुरुसमोर बसावं लागतं, याच्यासाठी विश्वास पाहिजे. कृष्णाने अगोदर सांगितलेले असंशय महाभाव काहीतरी तो श्लोक आहे की ज्याच्या मनात संशय आहे तो गुरुसमोर असताना सुद्धा ज्ञानाला मुकेल. ज्याच्या मनात संशय आहे तो अनुभव घेऊ शकणार नाही.
आणि म्हणून अगोदरच कृष्णाने पहिल्यांदा सांगितलेलं आहे की जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं एकच आहे. अनुभव पाहिजे असेल ना तर एकच कर, काय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. मी संस्कृतचा पंडित नाही बरं का, उच्चार चुकू शकतो. नाही तर लोक मला काय सांगायचं ते देतात सोडून. आणि मौलीजी तुमचा उच्चार चुकलाय बरं का, तुम्ही हे का? अरे बाबा मी शिकतच आहे, मी लहान आहे, मला लहान म्हणूनच बघा. मग याचा अर्थ काय की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज म्हणजे काय सांगितलं? अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे काय? अरे बाळा तू कुणीही असू दे, तुझ्या व्यवसायाने कितीही श्रीमंत असू दे, किती मोठा असू दे, किती छोटा असू दे, सर्व धर्मान परित्यज्य, तू कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याचा परित्यज त्याग कर आणि मला अनन्य भावाने शरण ये. जसा तू मला संपूर्ण शरण आला, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुझ्या सर्व पापातून, तुझ्या सर्व कर्मातून मी तुला मुक्त करणार आहे आणि तुला मोक्ष मिळवून देणार आहे. पण त्यासाठी मी राहिलोच नाही पाहिजे. बघा, आपण पहिल्या सत्संगात हरिपाठातली एक ओळ घेतली होती, 7-5-3 दशकांचा मेळा. त्याच्या अगोदरच्या सत्संगामध्ये कुंडलिनी ध्यानामध्ये एंडोक्राईन सिस्टीमचं बघितलं होतं. मागच्या गायत्री मंत्राच्या सत्संगात सुद्धा सायंटिफिकलीच आपण बघितलं होतं की शरीराचा कसा संबंध आहे ध्वनीशी. आणि याच्यात सुद्धा मी हे सांगतोय की आईन्स्टाईनचं जे सूत्र आहे फिजिक्समधलं, E = mc², हे ऊर्जा आणि मास हे कसं रिलेटेड आहे आणि कसं हे मनातल्या विचारांशी संबंधित आहे. ही कुठलीच गोष्ट माझ्या मनाची काही उचलली जितकी लावली टाळूला असं नाही आहे. ही प्रत्येक गोष्ट सायंटिफिक आहे, प्रत्येक गोष्ट विज्ञानाने प्रूव्ह केलेली आहे. तुमचा अहंकार असेल तुम्ही यालाही नावच ठेवणार आहे आणि तुम्ही निराकार झालात तर तुम्ही बोलणार काहीच नाही, बस तुम्ही फक्त घेण्यासाठी तयार असताल की यस हे माझे शब्दच तुम्हाला ध्यानात घेऊन जातील. मग आता याच्यातला शेवटचा टप्पा आपण बघूयात, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. की सापेक्षता म्हणजे नेमकं काय, कसं एकच प्रसंगात वेगवेगळे लोक कशी वेगवेगळ्या अनुभूती घेतात, ऐका. बघा, सापेक्षता म्हणजे नेमकं काय? चांगला टाइम नाही आहे, चांगला टाइम नाही आहे, आणि मग काय म्हणायचं, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. अरे बाबा अपना टाइम नहीं आएगा क्योंकि ये अभी जो टाइम है ना यही टाइम तेरा है. तू क्यों बोलता कि अपना टाइम आएगा? टाइम ॲक्च्युली आ चुका है, बस तू देख. सापेक्ष म्हणजे काय? सापेक्षता म्हणजे दोन वेगवेगळे माणसं आहेत. एकासाठी टाइम आत्ताचा वाईट, एकासाठी चांगला आहे. एकासाठी हे टाइम मजा आहे, एकासाठी हा टाइम म्हणजे एकदम जडपणा आहे, नरक आहे. कसं? बघा, तुम्हीच बघा बरं का. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षपूर्वक आहे. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे नेमकं काय, ऐका. एकच वेळ आहे बरं का, आणि तुम्ही सुद्धा तेच आहेत. आता हाच माणूस जी एकच वेळ आहे असं आहे की नाही बघा बरं का, हाच माणूस आवडत्या व्यक्तीसोबत बसलेला आहे. आता ज्या वेळेला हा आवडत्या व्यक्तीसोबत बसलेला आहे त्यावेळेला 5 तास जरी झाले तर ते 5 तास एका क्षणाप्रमाणे वाटतात ना? हो नाही सांगा. आणि जर तुम्ही नावडत्या व्यक्तीसोबत एकच तास बसला तर तो नावडत्या व्यक्तीसोबतचा 1 तास तुम्हाला कटत नाही, तुम्हाला तो नरक होऊन जातो. वेळ सेम आहे, एका तासात 60 मिनिटं आहेत. 60 मिनिटात तुम्ही बघा जेवढे सेकंद पाहिजे तेवढे सेकंदच आहेत. पण तोच 1 तास आवडत्या व्यक्तीसोबत असं वाटतं लगेच संपला, आणि नावडत्या व्यक्तीसोबत संपतच नाही. होतं की नाही होत असं? थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे काय? तर तुमचे विचार कसा परिणाम करतात. टाइम सेम आहे की नाही? हॅलो, बोलत राहा. टाइम सेम आहे, पण तो टाइम खूप जास्त वाटतो पहिल्यांदा नावडत्या व्यक्तीसोबत, आणि आवडत्या व्यक्तीसोबत लगेच संपून जातो. कारण काय आहे? तर आवडत्या व्यक्तीसोबत तुमचं मन काय म्हणतो, हो हा माझा आहे, हो मी याच्याशी समर्पित आहे, हो आम्ही एक आहोत.
आणि नावडत्या व्यक्तीसोबत काय म्हणतं, नाही हा माझा नाहीये, नाही मी याच्याशी समर्पित नाहीये, नाही हे मला नकोय. म्हणजे जसं तुमच्या मनामध्ये येस आलं, हो आलं, तसं तुमचे दिवस सरकन सरतात आणि दिवस आनंदातच तुम्ही जगतात. समजतंय का? आवडत्या व्यक्तीसोबत मी नाहीच आहे, बस तोच आहे, आणि नावडत्या व्यक्तीसोबत मीच आहे आणि तो का बरं इथे बसला. कळतंय सगळ्यांना मी जे सांगतोय ते? हॅलो, क्या आप समझ रहे हो? तर हे सगळं वेळेच्या पलीकडे जाण्यासाठी भजन, ध्यान, प्राणायाम, ज्ञान याची गरज आहे. म्हणून जसं जसं तुमची व्यापकता वाढते, अहम ब्रह्मास्मीचा अर्थ काय, की हे संपूर्ण ब्रह्मांड माझं आहे, अशी व्यापकता वाढायला लागली की तुम्हाला कधीच टाईम पास करावा लागणार नाही, तुम्हाला बोर होणार नाही, तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुम्ही एकटे कधीच पडणार नाही, तुम्हाला एकटं वाटणार नाही, तुमच्या मनात भीती वाटणार नाही, मी मरतो का काय असं वाटणार नाही. कारण तुम्हाला त्यावेळेला कळेल की अरे हा क्षण परमात्म्याने दिलेला प्रसाद आहे आणि याच्यात मला भरभरून जगायचे, तोही माझाच आहे, हाही माझाच आहे, सगळे माझेच आहे. जिकडं तिकडं श्रीमन्नारायण नारायण नारायण, यहाँ नारायण वहाँ नारायण, जहाँ देखो वहाँ नारायण नारायण, मुझ में नारायण तुझ में नारायण, सब में नारायण नारायण नारायण. काय आहे बघा. मग दुर्दैव प्रॉब्लेम काय माहिती आहे का, दुर्दैव काय माहिती आहे का, खूप मनापासून सांगतोय, मनापासूनच आहे का, लोक त्या सायकॅट्रिस्टकडे जातात. लोक डोकं खराब झालं म्हणून गोळ्या घेत आहेत. काउन्सिलिंग तास घराघरात झालेले आहे. लहान पोरं पागल झालेले आहेत. आज 4 पोरांपाठीमागे एकाला सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंटची गरज पडते. दुर्दैव असं आहे की लोक हे समजून घेत नाही की सगळं झालं कशामुळे, की टाईम सेम आहे पण तू कुठे उभा आहे. आवडत्या व्यक्तीसोबत टाईम कळत नाही, नावडत्या व्यक्तीसोबत टाईम जात नाही. मग सेम जीवनामध्ये गोळ्या घेऊन तू ते बघू नको ना. तुझ्या लेकराच्या जीवनात, तुझ्या मनामध्ये, तुझ्या स्वतःच्या जीवनामध्ये तू व्यापकता वाढव ना, ध्यान प्राणायाम कर ना, आनंदी राहा ना, उत्साही राहा ना, समर्पित हो ना. तुला गोळ्यांची गरज नाही. पण हे त्या सो कॉल्ड पुस्तकात लिहिलेलं नाही ना. आणि हा बाबा सांगतोय ते, याला कुठे डोकं आहे, याला याची डिग्री आहे का, मग सांगा. लोकांना वाटते कुठलं तरी पोट्टच आहे, कारण मी राहतोच पोरासारखा, तर मला त्याचा काही फरक पडत नाही. काल एका बाईने, तुम्हाला तर खूप मजा येईल, खूप हसू येईल, मी ते यूट्यूबवरती बघितले, कॉमेंट टाकली होती, चिंटू तुझी डिग्री दाखव म्हणे. अगोदर चिंटू, या चिंटूला माहिती, चिंटू तुझी डिग्री दाखव. मग त्या बाईने बघितलं असेल, अरे माऊलीजी माऊलीजी म्हणून बऱ्याच कॉमेंट, याचे बरेच व्हिडिओ आहे. मग त्या बाईने पटकन ती कॉमेंट डिलीट करून टाकली की बाबा नको बाबा आपलं. म्हणजे आपण काय करतो, आपण त्या शरीराला बघतोय, त्यांना याच्यात चिंटू दिसतोय, चिंटू. आणि ते चिंटू राहण्यातच या पिंटूला लय आनंद आहे, लक्षात ठेवा. कारण असे चिंट्या पिंट्या लोक जगाला आनंद देत असतात. जे मोठे मोठे लोक आहेत ना, ते निगेटिव्ह गोष्टी सगळ्या पसरवत असतात. का बरं, आम्ही कोणीतरी आहोत. आणि चिंट्या पिंट्याला काय कळतं. तर आपल्याला तर चिंटू पिंटूच राहायचं आहे, आपल्याला तर लहानच राहायचं आहे. आणि लहान का बरं राहायचं माहिती, त्याचं सुद्धा एक कारण. तुम्ही जोपर्यंत लहान आहे ना, ती आई तुमची काळजी घेते. लहान लेकरू बोंबललं ना, रडलं ना, तर आईला जे कुठेही असू द्या, कामं धंदे सोडून त्या लेकराकडे जावं लागतं. कामं धंदे सोडून लेकराकडे जावं लागतं. पण लेकरू जसं स्वतःचं डोकं लावायला लागलं, चालायला बोलायला लागलं, माई म्हणजे तुझं तू करून घे, तुझं तू कर. समजतंय का. लहानच राह, चिंटू पिंटू, चिंटूच आहे मी, पिंटूच आहे मी. लहान राहिलं ना, तर लहान होण्यालाच कृष्ण काय म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सगळं सोड आणि लहान बन, चिंटू पिंटूच बन. किती छान आहे बघा ना. बस 3 पॉईंट सांगायचे राहील तेवढं सांगतो. त्याच्यानंतर सापेक्ष कसं आहे, वेळ सापेक्ष आहे. दुसरं, तुमचे विचार सुद्धा सापेक्ष आहेत. म्हणजे नेमकं काय, आता विचारांचं बघा. समजा मी खाली पडलो, तर खाली पडल्याच्या नंतर लक्षपूर्वक आहे का, जर खाली पडल्याच्या नंतर मी निगेटिव्ह असेल, मी काय करेल, त्या खाली पडण्यामध्येच अडकून बसेल. मी का बरं खाली पडलो, मला इतकं कामाला जायचं होतं, माझा शर्टच भरला, मला लागलं,
आता काय झालं, मी त्या खाली पडण्यामध्येच अडकलो. म्हणजे माझी प्रगती होईल का? नाही. विचार बघा बरं का कसे काम करतात. सापेक्ष म्हणजे नेमकं काय. पण तोच व्यक्ती, पण विचार तो काय करतो, खाली पडला, ते पडण्याकडे लक्षच देत नाही. ते म्हणतो ठीक आहे, पडलं तर पडलं, त्याला काय. पडलं तरी सुद्धा आपल्याला उठता तर येतं ना, मग ते उठण्याकडे लक्ष देतं, उठतं. आता हा उठलेला माणूस पुढे प्रवास करेल आणि पुढे जाईल, आणि खाली पडलेला माणूस पडण्यालाच पकडून ठेवलं तर तिथेच थांबेल. बरोबर. मग तिथेच थांबलं तर त्याला यश मिळणार नाही. पुन्हा ते देवाला बोंबलेल, देवाच्या नावाने बोंबलेल की मलाच का बरं तू असं केलं देवा. अरे बाबा, तू पडणं ठीक आहे ना, पडणं साहजिक आहे, चालताना कधी कधी ठेस लागू शकते, तिथंच आपल्याला थांबायचं नसतं. समजतंय का मी जे सांगतोय ते सगळ्यांना? तर तुम्ही पडल्याच्या नंतर, तुम्हाला अपयश आल्याच्या नंतर, तुम्हाला संकट आल्याच्या नंतर सावध व्हा. आणि तुम्ही कुठले विचार करतायत बघा. आणि याच्याही पुढे लहान बाळाची अवस्था असते. बालपण जे पाहिजे ना, चिंट्या पिंट्या ऐका. बालपण जे पाहिजे असतं ना, ते बालपण काय बरं पाहिजे असतं. तुम्ही लहानपण पोरगा पटकन डोळ्यासमोर आणा, लहान बाळ डोळ्यासमोर आणा, डोळ्यासमोर आणा. आणि ते नुकतंच चालायला शिकलेलं बरं, नुकतंच चालायला शिकतं. तुम्ही काय करता, या 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 असं करतात, आणि ते बाळ असं 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 उठतं, आणि उठल्याच्या नंतर असं असं चालतं आणि बदकन पडतं. काय करतं, पटकन पडलं, पुन्हा पुन्हा उठतं, पुन्हा पडतं, पुन्हा पुन्हा उठतं. का बरं? त्या लहान बाळाचं पडण्याकडे लक्षच नसतं. पडणं चुकीचं आहे असं त्याला वाटतच नाही. पण तुमचं डोकं जसं चालायला लागलं ना, आणि अहंकार लागला ना, आणि कुणी जर पडलं, प्रॉब्लेम पडण्याला नाही, लक्षात घ्या, प्रॉब्लेम पडण्याला नाहीये. पडल्याच्या नंतर पहिलं पहिलं काम तुम्ही काय करता माहिती आहे? जर तुम्ही खाली पडला तर पहिलं काम काय करतात, कुणी मला बघितलं तर नाही ना. आणि जर कुणी बघितलं नाही तर मग काही वाटत नाही, आणि कुणी बघितलं तर पडण्यामुळे तुम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं. जर कुणी हसलं तुमच्यावरती तर मला सांगा, असं आहे का नाही? लहान लेकरं सुद्धा तुम्ही बघा, लहान लेकराला जो पण कळत नाही, ते पडलं तरी हसत हसत उठतं. पण जर समजा त्याच्यावर कुणी हसलं तर ते रडतं. ते रडणं पडण्यामुळे नाही, लागलं म्हणून नाही, ते रडणं का बरं, माझ्यावर हसला, इगो आला. आहे का नाही? आणि हा अहंकार सगळे प्रॉब्लेम निर्माण करतो. म्हणजे बघा, पडणं एकच क्रिया आहे, पण विचार दोन. दोन व्यक्ती सापेक्ष. पडण्याची क्रिया एकच आहे, पण व्यक्ती सापेक्ष. ज्यांनी पडण्याकडे लक्षच दिलं नाही, चालण्याकडे लक्ष दिलं, त्याच्यासाठी जीवन चांगलं आहे. आणि सापेक्षता म्हणजे काय, तोच माणूस दुसरा जो खाली पडण्याकडेच लक्ष दिलं, त्याचा प्रवास तिथे थांबला आणि त्याचं आयुष्य नरक बनलं. तर याच्या सापेक्ष पडणं क्रिया जरी एक असेल, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, याला जर रिलेटिव्हली ते जर बघितलं तर दोघांमध्ये फरक का बरं, विचार बघण्याचा दृष्टिकोन. आणि लहान पोरगं त्याच्या पलीकडे गेलेलं. कळतंय का चिंटू पिंटू? या पिंट्याचं बोलणं कळतंय सगळ्या चिंट्याला. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट. आता हे शेवटचं पॉईंट खूप महत्वाचं आहे. व्यक्ती सापेक्ष. काय काय बघितलं सापेक्षता? वेळ आपण बघितलं, हो माझं वाटलं तर वेळ संपून जाते. काय काय बघितलं? विचार खाली पडल्याच्या नंतर. त्याच्या पुढचं समजुती. तुमच्या समजुती कशा आहेत ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. समजा असं 4 लोकांना उभं केलं आणि त्याला विचारलं तुला किती, आता सध्याला किती वाजले? एक सांगतं सध्याला 10:35 झाली. दुसरा सांगतो 10:36 झाले. तिसरा सांगतो 10:34 झाले. आता त्यांनी ती वेळ सेट केलेली असते. आता 10:35, 10:36, 10:34. आता मला सांगा, याच्यातली वेळ कोणाची बरोबर आहे? वेळ बरोबर कोणाची? त्यांनीच तर सेट केलेली ती वेळ. अंदाजे 10:35, 10:36 झाले, त्याच्यात कशाला अडकायला पाहिजे? पण माझंच बरोबर आणि समोरच्याचं चूक ही समजूत आली, फिनिश, सगळं संपलं. प्रत्येकाची घड्याळ वेगवेगळी आहे, प्रत्येकाने त्याच्या त्याच्या टाईमनुसार सेट केलेली आहे. त्याच्या जागी तो बरोबर आहे, माझ्या जागी मी बरोबर. सगळेजण त्याच्या त्याच्या जागी बरोबर आहे. मग सगळ्यांना माफ करा, सगळ्यांना समजून घ्या ही वृत्ती. जर तुम्ही नाही समजलं, माझंच बरोबर म्हटलं तरी प्रॉब्लेम. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट सांगतो, लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सापेक्षता धारणेवरती सुद्धा अवलंबून आहे. धारणा म्हणजे काय? मनातले विचार. मनातले विचार ही एक ऊर्जा आहे. नीट दिसत आहे का? मनातले विचार ही एक ऊर्जा आहे, आणि तुम्ही जशी धारणा धारण करतात, ऊर्जा ती धारणेचं रूप धारण करते. मुन्नाबाईला जसं ते हे दिसलं होतं ना, गांधीजी, सेम तसंच.
तुम्ही जसा विचार करायला लागतात तसं तुमचं ऊर्जा रूप धारण करते. तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत कारण तुम्ही निगेटिव्ह विचार करतात. फॉर एक्झाम्पल सांगतो, आता लक्ष द्या, शेवटचा पॉईंट आहे, मग आपण थांबूयात. फॉर एक्झाम्पल, साप चावला. आता साप चावल्याच्या नंतर जो सर्पमित्र आहे त्याला साप चावल्याच्या नंतर तो लगेच ओळखतो हा विषारी साप आहे की बिनविषारी साप आहे. बिनविषारी साप असेल तर त्याला काही टेन्शन येत नाही कारण त्याला माहिती आहे. समजतंय? त्याला माहिती. पण अनेक लोक जे बिनविषारी साप चावले आणि त्यांना काही माहितीच नाही, नॉलेजच नाही, ते अर्धे लोक ते तिथेच घाबरून मारतात. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देतोय. म्हणजे तुम्ही काय धारण केलं तसं तुमचं मन काम करायला लागलं. तुम्ही काय धारण केलं, तुम्ही काय विचार केला, तुम्ही काय स्वतःबद्दल धारण केलेलं आहे, तुम्ही काय स्वतःबद्दल समजून घेतलेलं आहे, तसं तुमचं शरीर काम करायला लागतं. आत्ता मध्ये एक आश्रमात शिबिर झालं, आपल्या चैतन्यवनात शिबिर झालं. ते शिबिर झाल्याच्या नंतर नेमका एक साप निघाला. तो साप कवड्या नावाचा साप होता, कवड्या. आता हा जो कवड्या साप होता, मला माहिती होतं की तो विषारी आहे, पण नेमकं तिथं लेडीज होत्या आणि तो साप त्या क्षणाला पकडणं गरजेचं होतं. आता नेहमी मी पाईप घेतो आणि तो साप पकडतो. आता त्यावेळेस तिथं काहीच नव्हतं आणि लोक उगीच घाबरून अयो अयो करायला लागले. म्हटलं आता हा साप पकडणं गरजेचं आहे. आता तो कवड्या साप खूप आक्रमक असतो. तुम्ही सर्पमित्र असा नाही तर कशी असा, तो पकडताना तो तुमच्यावर अटॅक करतो आणि चावतोच तो तुम्हाला. कवड्या जवळपास बहुतेकांना त्याचा स्वभावच खूप आक्रमक आहे. बाकी तुम्ही दुसरा तस्कर साप घ्या किंवा गवत्या साप घ्या तर ते तुम्हाला अटॅक नाही करणार, पण हा कवड्या अटॅक करतो. तर मला माहिती होतं की तो माझ्यावर अटॅक करणारच आहे, पण आता पकडणं तिथं गरजेचं होतं आणि मला हे माहिती होतं की तो बिनविषारी. मग मी त्याला घेतलं आणि त्याने माझं खटकन असं बोट पकडलं, डायरेक्टली रक्तच काढलं. पण मी तसंच त्याला घेतलं आणि लगेच त्याला बाटलीत टाकून दिलं. आता 2 ठिकाणी तो साप मला चावला, पण 2 ठिकाणी तो साप चावला तरी सुद्धा मी काहीच नाही केलं. ना त्याला डेटॉलने धुतलं ना काही नाही, बस एकदा हात धुवून घेतलं, झालं आणि मी माझ्या कामाला लागलो. का बरं? कारण माझी धारणा अशी होती, मला ही माहिती होतं, माझी ती योग्य धारणा होती, ज्ञानातून आलेली धारणा होती. मी ते शिकलेलो होतो की हा कवड्या साप हा विषारी नाहीये, हा बिनविषारी आणि काही होत नाही. तो साप चावल्याच्या नंतर काही होत नाही. का बरं? कारण तो बिनविषारी साप. मी माझ्या कामाला लागलो, मी बघितलं पण तेच जर तिथे, नीट ऐका, पण तेच जर तिथे मला अज्ञानी राहिलो असतो, मला माहिती नसलं असतं आणि जर माझा तो साप मला चावले असतं, तर पहिल्यांदा काय होतं, साप चावल्याच्या नंतर आणि त्या घाबरण्यातून माझं बीपी वाढलं असतं, माझे हृदयाचे ठोके वाढले असते आणि अनेक लोक त्यांना ते तसेच मरतात. समजतंय का? धारणा, योग्य धारणा ही ज्ञानातून येते आणि योग्य ज्ञान हे सत्संगातून येतं. त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता असते. ज्यांनी मला सापाबद्दल शिकवलं ते माझे गुरु. माझी इच्छा होती म्हणून मी ते शिकलो. मी काही परफेक्ट नाही. माझ्या मोठ्या भावासोबत मी कधीतरी चुकीनं साप हातात घेतो. तर अनेक लोक असे मारतात. जसं फॉर एक्झाम्पल कोरोनाचं जर तुम्ही आता बघितलं, मी कालच ते एका जणांशी बोलत होतो की तुम्ही जर टीव्हीत बघितलं तर ते टीव्हीतल्या बातम्या बघून बघून तुम्हाला घरच्या घरात वाटायला लागतं की आता मी कोरोनाने 100% मरणारच आहे, असं टीव्हीत बघून वाटायला लागतं. पण थोडं तो टीव्ही सोडा आणि तुम्ही तुमच्याच गावात बाहेर जाऊन या, तुम्हाला असं वाटतं कोरोना नावाचा काही जगात रोगच नाही. तुम्ही बघा ना, बाहेर सगळे लोक इतके बिनधास्त असते की कशाशी काही घेणं देणं नाही त्यांना. पण टीव्हीत जर बघितलं तर बस तिथंच आपण घाबरायला लागलो. नुसतं आपण असं जरी केलं ना, आपल्याला वाटतं बस आता मी मरणार. मग तुम्ही तुमच्या आतमध्ये काय टाकतायत? तुम्ही तुमच्या आतमध्ये काय टाकलेलं आहे? तुम्ही जर निगेटिव्ह गोष्टीच टाकत राहिला तर सगळं निगेटिव्हच होईल. तुम्ही जर सकारात्मक टाकत राहिला तर सकारात्मकच होईल. समजतंय का? तुम्ही कुठली धारणा करतायत? मग आत्ता म्हणा ना. आता मला अनेक लोक फोन करतात, मला मानसिक त्रास आहे, मला इतक्या दिवसापासून आहे. अरे मी त्यांना हात जोडून विनंती करतो का, किती दिवसापासून हे सोडा. तुम्ही आता माऊलीला सत्संग ऐकला ना, माऊलीला फोन केला ना,
मग किती दिवसापासूनच आहे ते सोडून दे ना, एका क्षणात दे सोडून. आणि आत्तापासून, आत्ता मनानं माझं बोलणं ऐकतात, आत्ता मनानं माझं बोलणं ऐकताना सुद्धा यस, मी माझे रोग सोडून दिले आणि मी आनंदात जगणार आहे. माझी धारणा ही आहे की माझ्या रोगातून मी मुक्त झालेलो आहे, असं म्हणा ना अगोदर. बोला, तुम्ही सुद्धा ऐकणारे बोला. पण तरी सुद्धा 2-4 महाभाग सन्माननीय दगड असे असतातच. नाही हो माऊलीजी, असं बोलून कुठे होत असतं का? त्याला कितीही प्रूव्ह करून सांगा की बाबा रे, बोलण्यानेच सगळं होतं. कारण तुझे बोलणं तुझ्या विचारातून आलेलं आहे. ते बोलणं तुझ्या नकारात्मक विचारातून आलेलं, नकारात्मक विचार असेल तर तू नकारात्मक बोलशील. आणि आत्ताच नियम काय सांगितलं मी धारणेचा, तुमच्या ज्या विचारांना तुम्ही धारण केलं, शरीर तसं बनतं. शरीर तसे रस निर्माण करतं, शरीर तसं होतं. घाबरले की थरथर थरथर व्हायला लागते, अंगावरती काटा येतो. का बरं? कारण तुमचं घाबरणं शरीराने धारण केलं. आणि कोणीतरी सोबत आहे, हिंमत आली मनामध्ये की असं शरीर कडक होतं. का बरं? कारण शरीराने हिंमत धारण केली. कळतंय का? मला रोग आहे असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता, मला रोग आहे असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता, त्यावेळेला शरीर रोग धारण करतं. आणि मी रोगमुक्त आहे, मी परमेश्वराचं लेकरू आहे, मी माऊलीजींचा साधक आहे, मी ज्ञानयोगाचा साधक आहे, मी ध्यान प्राणायाम करतो, माझे रोग याच्यातून दूर होऊ शकतात, मी योग्य साधना करतोय, असं म्हणून तुम्ही योग्य साधना, योग्य विचार, योग्य विहार, योग्य आहार घेतला तर तुम्ही रोगमुक्त होऊ शकता. हा पण जो असतो ना, हा पण फार खतरनाक असतो. त्याच्यामुळे हे अगोदर आत्ता इथं या क्षणात तुम्ही अगोदर मनात सांगा स्वतःला, रे काही झालेलं नाही बाबा, मला काही नाही झालेलं. मला म्हणा ना तुम्ही अगोदर. ऐकतायत का सगळेजण? तुम्ही अगोदर बोला ना, म्हणा ना अगोदर, नाही मला काहीच नाही झालेलं. बोला. नाही ना माऊली, पण झालं ना, माझ्याकडे डॉक्टरची रिपोर्ट आहे. मग हेच जर तुम्हाला पकडून ठेवायचं असेल तर ते रिपोर्ट घ्या आणि रिपोर्टमध्येच जागा. मान्य तुला रिपोर्ट आहेत, पण तू याच्यातून बाहेर येऊ शकतो रे माझ्या राजा. आणि हे माझं म्हणणं कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की नाही की 90% जास्त रोग सायकोसोमॅटिक रोग आहेत. हा सत्संग त्याच्यासाठीच. अगोदर धारणा करा ना, धारणा. अगोदर मनात म्हणा ना की मी रोगमुक्त आहे. बोला ना. तुम्ही किती वेळेला निगेटिव्ह बोलता? बीपी वाला माणूस, मला बीपी, मला बीपी, मला बीपी. डायबिटीस वाला, मला डायबिटीस, मला डायबिटीस. अगोदर म्हणा ना मी डायबिटीस मुक्त आहे. नुसतं म्हणून नसतं जमत, अगोदर म्हणावं लागतं. मग तसा आहार घ्यावा लागतो, मग तसा विचार करावा लागतो, मग आपोआप होतं. पण वेळ कुठे तुम्हाला? 24 तास तुम्ही बघा, 24 तासातले 3 तास तुम्ही टी व्ही बघतात, 1 तास तुम्ही पेपर वाचतात, 2 तास तुम्ही लोळत पडतात, 1 तास तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवण्यात जातात, 1 तास संशय घेण्यात जातो. वेळ कुठे उरला? माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण नीट ऐका. मी सकारात्मकतेत जगणार आहे. मी सर्वांमध्ये स्वतःपासून ते इतरांपर्यंत चांगलंच बघणार आहे. जे मला मिळालं आहे त्याच्यात मी समाधानी राहणार आहे. आणि मला माहिती आहे की मी परमेश्वराचं लेकरू आहे, मग मला घाबरायची गरज काय? असं ज्यावेळेला तुम्ही म्हणून सोडून देतात, त्या क्षणाला तुमच्या मूळ अवस्थेला येतात. आणि जसं मूळ अवस्थेला आले तसं आईन्स्टाईनचा जो सापेक्षवाद आहे, आपोआप तो तुमच्या मनावरती काम करतो. आणि मनावरती जसं काम केलं की मन मूळ अवस्थेला आलं की ॲक्टिव्ह झालं. मन मूळ अवस्थेला आलं की आपोआप त्याची पूर्ण क्षमतेने कार्य करायला लागलं. मन मूळ अवस्थेला आलं की ते रोगमुक्त झालं. मन मूळ अवस्थेला आलं की शरीर मूळ अवस्थेला येतं. शरीर जसं तुम्हाला तंदुरुस्त होतं, देवाने पाठवलं होतं त्यावेळेला, तसं मन. का बरं? कारण शरीराचा ड्रायव्हर कोण आहे? बोला. मन. ड्रायव्हरचा मालक कोण आहे? बुद्धी. म्हणून अगोदर बुद्धीत येऊ द्या की मला हे करायचं आहे. या बुद्धीचा डायरेक्टर कोण आहे? ऊर्जा, आत्मा. आणि या आत्म्याला पाहण्यासाठी काय लागतं? अवेअरनेस. आणि त्या अवेअरनेससाठी काय आहे? मेडिटेशन, म्हणजे ध्यान. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला विसरून जातात त्यावेळेला अवेअरनेस शिल्लक राहतो. त्यासाठी शिबिर केलेलं नसेल तर अगोदर शिबिर करा. ज्यांचं शिबिर झालेलं आहे त्यांनी सत्संगाला येत राहा, प्राणायाम करा, ध्यान करा, रेग्युलरली करा.
हे नियमितपणे करणं खूप आवश्यक आहे. रोज 10 वेळा स्वतःला ओरडून सांगा, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मी एनर्जेटिक आहे. हा विचारांचा नियमच आहे. तुम्ही जसे विचार केले त्या एनर्जीला तुम्ही आतमध्ये खेचून घेतात. आणि ज्या प्रकारची एनर्जी घेतली तसे तुमचं मन होतं. पकडून ठेवलं तर पोटॅन्शियल एनर्जी, नाही पकडून ठेवलं मन इकडे तिकडे धावत राहिलं तर कायनेटिक एनर्जी परिणाम होतो. मन मूळ अवस्थेला राहणं गरजेचं आहे. कळलं तुम्हाला? आणि याच्यासाठी सावधता पाहिजे. सावधता. डोंबारी जर तुम्ही बघितला, इकडे काडी असते हातामध्ये आणि दोरीवरतून तो चालत असतो, पण तो सावध असतो. तो चालताना इकडे जायला लागलं की तो काडी इकडे करतो, इकडे तोल जायला लागलं की काडी इकडे अशी करतो. तसं 24 तास तुम्ही सजग राहा, सावध राहा. आणि 24 तास सजगता, सावधता हे देत असतो तुमचा गुरु, हे देत असतं सत्संग, हे देत असतं तुमची ज्ञान घेण्याची भावना, हे देत असतं तुम्हाला काहीतरी शिकायचं. याच्यामध्ये चुकाच काढत राहिल्या आणि अविश्वासच जर ठेवला तर अशा लोकांना कुणीच देवसुद्धा बदलू शकत नाही. तर हा सत्संग सर्वांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांपर्यंत हा सत्संग पोहोचवा. शेअर करा, बघायला लावा. तुम्ही डबल बघायचे, नोट्स काढा. आणि हे सगळं आपोआप घडण्यासाठी कशाची गरज आहे सांगा? हे सगळं आपोआप घडण्यासाठी आवश्यकता आहे स्वतःला विसरण्याची, अहंकाराला विसरण्याची. अहंकारात कुठे कुठे विसरू शकता सांगा तुम्ही? निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर. लहानपणी बघा ना, आपल्या चांदण्यांच्या प्रकाशात झोपायचो, मग चांदण्यांकडे बघता बघता अहंकाराला विसरून जायचो. आज TV बघतोय आपण आणि चांदण्याला छताला लावल्या, कृत्रिम चांदणे. भजन म्हणायला लागलो, डान्स करायला लागलो. किती वेळ तुम्ही डान्स करतात? किती वेळ तुम्ही निसर्गात जातात? किती वेळ तुम्ही खळखळून हसतात? आणि हे नाही केलं की रिपोर्ट घेऊन फिरतात. तर इथं मी थांबणार आहे. आपण काय करूयात, एक 5 मिनिटं मी तुम्हाला देणार आहे. या 5 मिनिटामध्ये आपल्याला एक सुंदरसं भजन म्हणायचं आहे माझ्यासोबत. पण हे भजन तुम्ही जिथे कुठे आहेत, तुम्ही जिथे कुठे असताल, कशासाठी भजन म्हणायचं? बस आनंद घ्या. अनुभव तुम्हाला आपोआप येईल की मन कसं मूळ अवस्थेला येतं. तयार सगळेजण? भजन कसं म्हणणार तुम्ही? लोळून नाही, झोपून नाही, बसून नाही, डान्स करत, आनंदाने, मस्त उड्या मारत, लहान बाळ होऊन भजन म्हणायचं. तयार सगळेजण? माझ्यासोबत. टाळी जर वाजली ना तुमची, टाळी, ॲक्युप्रेशर छान होतं. भजनात डोलायला लागले ना तुम्ही तर शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. तोंडाने भजन बोलायला लागले ना तर आपोआप तोंडातून चांगलं भावना, आपोआप विचार चांगले शुद्ध होत असतात. आणि उड्या मारायला लागले, भजन माझ्यासोबत बोलायला लागले तर एकरूपता येते आणि मी पासून दूर होऊन अहंकार मुक्त अवस्था आपण अनुभवतो. तर मला सांगा, सगळे भजन म्हणायला तयार? नाचत नाचत. आणि ज्यावेळेस या भजनात विठ्ठल 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 असं येईल ना, त्यावेळेला कमरेवरती उड्या मारून तुम्हाला नाचायचं आहे. तयार? जेवणाची वाट जे बघतायत ना, बोकणे भरू नका आत्ताच. तुम्ही अगोदर भजन म्हणा, मग नंतर सगळ्यांनी 100% सहभागी व्हायचं. तर हे करून बघा, खूप सुंदर भजन. चलो उभं राहा सगळ्यांनी 100% आनंदाने. चलो, छान. डोला प्रेमाने, सुरुवातच खळखळून. अहंकारी माणसं जरा चिंटू पिंटू व्हा. तुमच्या डोळ्यासमोर पांडुरंगाची मूर्ती आणा. विथ ऍक्शन भजन म्हणायचं. विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी. नुसतं बसायचं नाही, बिलकुल नुसतं बसायचं नाही, उभं राहून नाचायचं. विठ्ठलाशी एकरूप व्हायचं. टाळी वाजवा आणि तोंडाने बोला, मोठ्या आवाजात भजन बोला, आनंदाने. घरातल्या साधकांना सगळ्यांना सोबत घेऊन
विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी. आई विठ्ठल बाबा विठ्ठल, आई बाबा विठ्ठल, बोलो. आई विठ्ठल बाबा विठ्ठल, आई बाबा विठ्ठल. मी कुणीच नाहीये. आपल्या आई बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि त्यांच्यातच तो पांडुरंग आहे. हसत हसत डोलत टाळी वाजवा, लहान बाळ व्हा, त्यांच्यामध्ये परमेश्वराला बघत. आई विठ्ठल बाबा विठ्ठल, आई बाबा विठ्ठल, आई विठ्ठल बाबा विठ्ठल, आई बाबा विठ्ठल. विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी. बोलो पंढरीनाथ भगवान की जय. इकडे विठ्ठल तिकडे विठ्ठल, इकडे तिकडे विठ्ठल, इकडे विठ्ठल तिकडे विठ्ठल, इकडे तिकडे विठ्ठल. विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी. आपल्या सगळ्या संतांनी काय सांगितलं? कणाकणात विठ्ठल आहे, कणाकणात पांडुरंग आहे. भाजी विठ्ठल भाकर विठ्ठल, भाजी भाकर विठ्ठल. बोला तोंडाने बोला. भाजी विठ्ठल भाकर विठ्ठल, भाजी भाकर विठ्ठल, भाजी विठ्ठल भाकर विठ्ठल, भाजी भाकर विठ्ठल. विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी. मीही विठ्ठल तूही विठ्ठल, मीही तूही विठ्ठल, मीही विठ्ठल तूही विठ्ठल, मीही तूही विठ्ठल. विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी. विठ्ठल 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 विठ्ठला. बोला. कमरेवर हात ठेवून उड्या मारायच्या. भजन फास्ट झालं की फास्ट उड्या मारायच्या. अंगातून घाम निघला पाहिजे. आणि मी नाहीच आहे, बस विठ्ठलच आहे असा भाव ठेवायचा. असा विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 गाओ. विठ्ठल 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 विठ्ठला. उडी उडी मारा. विठ्ठल 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 विठ्ठल. उंच उडी उंच उडी. तोंडाने बोला. विठ्ठल 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 माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल अंतर्यामी. आई विठ्ठल बाबा विठ्ठल, आई बाबा विठ्ठल गाओ. आई विठ्ठल बाबा विठ्ठल, आई बाबा विठ्ठल. भाजी विठ्ठल भाकर विठ्ठल, भाजी भाकर विठ्ठल. इकडे विठ्ठल तिकडे विठ्ठल, इकडे तिकडे विठ्ठल. मीही विठ्ठल तूही विठ्ठल, मीही तोही विठ्ठल. विठ्ठल माझा स्वामी, विठ्ठल
विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल माझा स्वामी, 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 विठ्ठल अंतर्यामी, विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आज के आनंद की जय। जय गुरुदेव। ज्यांनी ज्यांनी 100% टाळ्या वाजवल्या सांगा एनर्जी निर्माण झाली की नाही? कशाला मरायला रोग येतील? ज्यांनी ज्यांनी 100% उड्या मारल्या, फुल ऑफ एनर्जी, शरीर मी नाहीच आहे अशी अनुभूती आली, घेतली की नाही? मग हे रोज करायला काय हरकत आहे तुम्हाला? बस असं 100% मस्त आनंदाने सहभागी व्हायचं. जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा सत्संग पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांनी घ्या आणि सोबत राहा. पुढच्या सत्संगात पुन्हा आपण भेटूयात सगळे चिंटू पिंटू आनंदात. हा सत्संग खूप साधक जे सांगतात की आम्ही फेसबुकला नाही येत, मी लगेचच 1 तासाच्या आत हा सत्संग यूट्यूबवरती टाकतो. मी तुमच्या प्रत्येकाला वैयक्तिक जे माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहेत नंबर, हा सत्संग टाकेल. तो सत्संग तुम्ही लगेचच सगळ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा, कारण हे प्रॅक्टिकल विचार सगळ्यांपर्यंत जर पोहोचले तर लोक निदान स्वतःबद्दल विचार करतील. तर सगळे तयार आहेत? यस. आणि कसं जगायचं माहिती आहे का? इकडे बघा, इथं काय लिहिलेलं आहे, लिव्ह एव्हरी मोमेंट, लाफ एव्हरी डे आणि लव बियॉन्ड वर्ड्स. और ये किसने बोला है? देखो, ये बोला है किशन जी ने. तो सब लोग लिव एव्हरी मोमेंट, लाफ एव्हरी डे एंड लव बियॉन्ड वर्ड्स. फिर मिलेंगे, शेयर तो जरूर करना है. जय गुरुदेव. आह 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 आह. जय गुरुदेव. आह आह आह.